पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। निर्वाहापुरते अन्न आच्छादन, निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा। कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा। नये बोलो फार बैसो जनामधी, सावधान बुद्धी इंद्रिय दमी। कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा। तुका म्हणे घडी घडीने साधावी, तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणांची गोवी उगवणी। कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा। निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा। या अभंगातून तुकोबारायांनी साधकास, वारकऱ्यास, कीर्तनकारास एक महान उपदेश केलाय। तुकोबारायांनी या अभंगात साधकास एक नियमावली घालून दिली आहे, एक आचारसंहिता घालून दिली आहे की जी साधकानं जरूर पाळावी। अशाच प्रकारचा अजून एक तुकोबारायाचा अभंग आहे की ज्यामध्ये तुकोबारायांनी अशीच नियमावली साधकास घालून दिली आहे। तो अभंग म्हणजे साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य। लवलुप्यता काय निद्रिते जिनावे, भोजन करावे परिमित। एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये। संग सज्जनाचा, उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा अहर्निशी। तुका म्हणे ऐसा साधनी जो राहे, तुका म्हणे ऐसा साधनी जो राहे, तोच ज्ञान लाहे गुरुकृपे। हा अभंग आणि आजचा प्रस्तुत अभंग, या दोन्ही अभंगात तुकोबारायांनी कीर्तनकारांना, वारकऱ्यांना, साधकांना हे सगळं एकच आहे। वारकरी छोटा मोठा साधक असतो, कीर्तनकार छोटा मोठा साधक असतो, साधक तर साधकच असतो। या दोन्ही अभंगात तुकोबारायांनी वारकऱ्यांना, कीर्तनकारांना, साधकांना एक नियमावली, एक आचारसंहिता घालून दिली आहे। आणि तुकोबाराय म्हणतात की साधकांनो, ही आचारसंहिता पाळा, ही मी सांगितलेली नियमावली पाळा, तुमचा परमार्थ सफल होईल, तुम्हाला मुक्ती मिळेल, तुम्ही देव बनाल, तुम्ही संत बनाल। तुकोबाराज बोलतात, तुका म्हणे हित होय तो व्यापार, तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे। लौकिक जीवन असो की परमार्थिक जीवन असो, दोन्ही ठिकाणी व्यापारच असतो आणि दोन्ही ठिकाणी हितच असते। तुम्ही संसार करता,
व्यापार करता, व्यापार करताना काही वस्तू विकत आणता आणि थोड्याफार नफ्याने त्या वस्तू विकता. महर्गीच विकणे समर्गीची वस्तू किंवा समर्गीच विकणे महर्गीची वस्तू, त्या वस्तू तुम्ही विकता नफ्यावर. इथं काय झालं? लौकिक पातळीवर तुमचं हित झालं. संसारात हित नसतं. हित या शब्दाचा खरा अर्थ होतो मुक्ती मिळवणं. पण धरलं एक दाटूमोठी आपण. तुम्ही व्यापार करताना दुकानाच्या काही वस्तू आणल्या, तुमच्याकडे दुकान आहे, व्यापार करतायत, त्या दुकानातल्या वस्तू आणल्या आणि थोड्या 10-15% नफ्यानं त्या वस्तू विकल्या. तुमचं काय झालं? हित झालं. परंतु त्या वस्तू नफ्यावर न विकता कमी किमतीत विकल्या तर तुमचं काय होईल? नुकसान होईल, घाटा होईल. व्यापारात तुमचं दिवाळं निघलं, व्यापार करून काय फायदा झाला? आणि मग संसारात, व्यापारात तुम्ही वस्तू आणता आणि थोड्याफार नफ्यानं त्या विकता, तुमचा फायदा होतो, तुम्हाला नफा मिळतो, अर्थात पैसा मिळतो. हाच हिशोब परमार्थातही लागू पडतो. तुम्ही भगवंताचं नामचिंतन करतायत, भगवंताची भक्ती करतायत, यानं तुम्हाला देव भेटावा, हा तुमचा नफा आहे, हे तुमचं हित आहे. आणि मग महाराज म्हणतात की तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा करा काय फार शिकवावे. अरे वा, फार शिकवायची गरज काय म्हणले? संसार एक व्यापार आहे, परमार्थ एक व्यापार आहे. संसारात पैसा मिळवायचा आहे, परमार्थात देव मिळवायचा आहे. संसारात पैसा मिळवायचा आहे, परमार्थात देव मिळवायचा आहे. हे दोन्ही व्यापारच आहेत. आणि मग व्यापार करताना वस्तू आणल्या आणि त्या काही नफ्यानं विकल्या, तुमचा फायदा होतो. तसं परमार्थातही आमचा फायदा व्हावा. आणि परमार्थातला फायदा आहे देव भेटणे. तर परमार्थ करतायत, पण परमार्थ करताना आम्हाला आमचा फायदा व्हावा, आमचं हित व्हावं, अर्थात आम्हाला देव भेटावा. मग देव भेटण्यासाठी परमार्थ कसा करावा, म्हणजे नक्की आम्हाला देव भेटेल याची काही नियमावली तुकोबाराय घालून देत आहेत. आणि तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या छंदात म्हणतात की निर्वाहापुरते अन्न आच्छादन, निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा. निर्वाहापुरते अन्न आच्छादन. तुकोबारायांनी या अभंगात तुम्हा मला साधकाला जी नियमावली घालून दिली त्यात पहिला हात अन्नाला घातलाय. निर्वाहापुरते अन्न. निर्वाहापुरते म्हणजे जगण्यापुरते, जगण्यापुरतंच अन्न खावं, वाजवीपेक्षा जास्त अन्न खाऊ नये. म्हणून साधकानं जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगू नये. साधारण जीव त्यांचं सोडा, ते खाण्यासाठीच जगतात. पण साधकानं खाण्यासाठी जगू नये, जगण्यासाठी खावं. आणि म्हणून पहिलं बंधन घातले निर्वाहापुरते अन्न. अन्न हे जगण्याकरता खावं आणि जगण्यापुरतंच खावं. अर्थात वाजवीपेक्षा जास्त अन्न साधकानं खाऊ नये.
का बरं? वाजवीपेक्षा अन्न जर साधकानं खाल्लं तर काय होतं? नरबरा लिहित आहेत, श्रोतादी इंद्रिय आवर्ती परी रसने नियमून करती, ते सहस्रदा कवळीती विषयी. बाकीची इंद्रिय आवरलीत पण जिभेला नियमन केलं नाही. जीभ चरायला मोकळी सोडली, जीभ चरायला मोकळी सोडली तर तुमची विषयासक्ती वाढते. इंद्रिय तुम्हाला विषयात खेचून नेतात. श्रोत्रादी इंद्रिय आवृत्ती परी रसने नियमन करती, ते सहस्रदा कवळी जिती विषयी. जिभेला खाण्यासाठी नियमन जर नाही केलं, जीभ चरायला लागली तर इंद्रिय तुम्हाला विषयात खेचून नेतात. विषय तुम्हाला बांधतात. विषय भोगात ही इंद्रिय तुम्हाला खेचून नेतात. सर्वात मोठं नुकसान जर काय असेल, वाजवीपेक्षा जास्त खाल्लं, तर आपल्याकडं एक मराठीत म्हण आहे, जास्त खाल्ल्यानं माणसाला इगार आठवते. हा शब्द तुम्हाला प्रचलित आहे का नाही मला माहीत नाही, पण ग्रामीण भागातला शब्द आहे. अन्न इगार करतं, म्हणजे वाजवीपेक्षा जास्त अन्न खाल्लं तर माणसाला माज येतो. अन्न इगार करतं. नरबरा लिहित आहे की वरी पालवी खुडीजे आणि मुळी तरी उदक घालीजे, कैशेनी नासू निपजे वृक्षातया, तो उदकाच्या निबळे अधिके आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. एखादं झाड आहे, त्याची वरवर पालवी खुडली, पण मुळाला बुडाला तुम्ही पाणी घालताय, तो उभा वाढवायच्या ऐवजी आडवा वाढतो. तसं तुम्ही जितकं जीभ चरायला मोकळी सोडाल, तितक्या विषय वासना वाढतात, बळावतात आणि तुमचं पतन करतात. तो उदकाचे निबळे अधिके आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. जीभ चरायला मोकळी सोडली तर मनामध्ये विषय वासना बळावतात आणि तुमची विषयासक्ती वाढते. तुम्ही विषय भोगता आणि तुमचं पतन होतं. तुमचा परमार्थ सफल होत नाही. इंद्रिय तुम्हाला विषयात खिचून नेतात. आणि म्हणून वाजवीपेक्षा जास्त अन्न खाल्लं तर माणसाला इगार आठवते, विषय वासना बळावतात. जगण्यासाठी अन्न असावं, पक्वान्न नाही. जो साधक पक्वान्न खातो, जो साधक पक्वान्न मागतो किंवा पक्वान्न खातो, इंद्रिय त्याचं पतन करतात. का? तर मानसी विषय पोखे रसनेद्वारे. जीभ चरायला मोकळी सोडली तर मनामध्ये विषय वासना बळावतात, इंद्रिय विषय भोगतात आणि तुमचं पतन करतात. कारण जो मनुष्य विषय भोगतो त्याचं पतनच होतो, तो नरकालाच जातो. नरबरा लिहित आहेत, विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिमसीत पावे. तुमच्या मनात विषयाची आठवण जरी आली तर इंद्रिय बलवान आहेत, ते तुम्हाला विषयात खेचून नेतात, विषय भोगायला लावतात आणि तुमचं पतन करतात. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिमसीत पावे. नुसतं ध्यान जरी आणलं विषयाचं, भोगलं तर पतन होईल, पण नुसतं ध्यान जरी आणलं विषयाचं, शब्दप्रयोग बघा, विषयाचे ध्यान विपाय वाहे मन. विपाय म्हणजे कदाचित, हुकून चुकून. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिमसीत पावे.
विषय नुसते ध्यानात जरी आणले ते इंद्रिय तुम्हाला विषय भोगायला लावतात, आणि जो विषय भोगतो त्याचं पतनच होतं. का तर विषयातून पाप पुण्याची निर्मिती, पाप पुण्यातून संसार बंधन असतं. आणि म्हणून तुमचा परमार्थ सफल व्हावा, कडीला जावा असं वाटत असेल तर जीभ चरायला मोकळी सोडू नका. साधकानं आपली जीभ चरायला मोकळी सोडू नये. निर्वाहापुरतंच अन्न घ्यावं. साधकांनी अन्न घ्यावं, पक्वान्न नाही. प्रसंगी कधीतरी ठीक आहे, पण रोज पक्वान्नाची अपेक्षा करू नये. आम्ही कीर्तनकार रोज कीर्तन करतो, रोज नवीन गावाला जातो, संध्याकाळी जेवण असतं आधी किंवा नंतर कीर्तनाच्या. बिचारे लोक श्रद्धाळू असतात, ते तुम्हाला कीर्तनात संपल्याच्या नंतर किंवा संपल्याच्या आधी प्रेमाच्या पोटी जेवायला नेतात. त्यांची भावना असते, त्यांना वाटतं महाराज घरी आले, महाराजाचे पाय आमच्या घराला लागले, महाराजाचे पाय आमच्या घराला लागले, आमचं भलं होईल. लौकिक पातळीवर का होत नाही, पण आमचं भलं होईल अशी त्यांची भावना असते. त्या घरातल्या मातोश्रीलाही वाटतं की महाराज पहिल्यांदाच आलाय, महाराज पहिल्यांदाच आलाय. ती बांधते बुंदीचे लाडू, महाराज सटकून हाणतो बुंदीचे लाडू. महाराज दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला कीर्तनाला जातो, कोणाच तरी घरी जेवायला जातो. त्या बाईला वाटतं महाराज पहिल्यांदाच आलेत, महाराज पहिल्यांदाच आलेत, महाराज पहिल्यांदाच आलेत. बाई करती बासुंदी, महाराज वाटीनीच बासुंदी वर पितो, कणाकण हाणतो. महाराज तिसऱ्या दिवशी तिसऱ्या गावाला जातो, कुठेतरी जेवायला जातोच. बाई म्हणते महाराज पहिल्यांदाच आलेत, महाराज पहिल्यांदाच आलेत, महाराज पहिल्यांदाच आलेत. बाई करते गुलाबजामुन, महाराज रट्टावून गुलाबजामुन हाणतो. महाराज रट्टावून गुलाबजामुन हाणतो. धनाबराय बोलले सावधान, धनाबराय म्हणतात सावधान, साधका सावधान. बाई प्रेमाच्या पोटी तुला नाना पक्वान खाऊ घालते, पण तू खाऊ नकोस, तू चरू नकोस, जीभ चारायला मोकळी सोडू नको. का? मानसी विषय पोखे रसनेद्वारे. जीभ चारायला मोकळी सोडू नका. तुम्ही साधारण जीव असा की महाराज असा, जीभ चारायला मोकळी सोडली की तुमचं पतनच होणार. का? तर गोडधोड तळेमळ नाना प्रकारचे पक्वान्न खाल्ले तर मनामध्ये विषय वासना बळावते. इंद्रिय तुम्हाला विषय भोगायला लावतात. विषय भोगातून पाप आणि पापातून पतन होतं. तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. म्हणून साधकानं फार फार तर अन्नाची अपेक्षा करावी, पक्वान्नाची नाही. आणि अन्नही निर्वाहापुरतं असावं. ते जैन मुनी असतात, ते करपात्री असतात. बघा तुम्ही, एखादा महात्मा जैन मुनी जर एखाद्या जैनाच्या दारात गेला किंवा घरी गेला, तो जैन मुनी ताटात जेवत नाही, तो करपात्री असतो. तो जैन मुनी, तो महात्मा वंजळ करतो त्या माऊलीच्या पुढं. ती माऊली जे काय असेल, पातळ असो घट्ट असो, त्या वंजळीत टाकते. आणि हा जैन मुनी त्या वंजळीत टाकलेल्या अन्नात तोंड घालून बिना चमच्याचं खातो. याला म्हणतात करपात्री. हातात बसेल तेवढंच खायचं आहे, माऊलीने जेवढं टाकलं तेवढंच खायचं आहे. परात नाही, तांब्या नाही, लोटा नाही, चमचा नाही, काही नाही. हातात माऊली वतते, म्हणजे हातात पडे, ते घट्ट असो पातळ असो, त्यात तोंड घालायचं, खायचं आणि मोकळं व्हायचं. याला म्हणतात निर्वाहापुरते अन्न. साधक करपात्री असावा. आणि म्हणून जैन मुनी खरंच महान आहेत, महान आहेत, करपात्री आहेत. वंजळीत बसेल तेवढंच खातात. तुमची साधना कडीला जावी, तुम्ही देव बनावं असं वाटत असेल तर साधक करपात्री असावा. मी म्हणतो ठीक आहे, करपात्री जरी नसेल तर मोजकं खाणारा असावा, मर्यादित खाणारा असावा. त्यांनी जीभ चरायला मोकळी सोडू नये.
स्वाद घेऊन कधीही जेवण करू नये. पळी बेसनात फिरली काय आणि श्रीखंडात फिरली काय, तिला रसस्वाद होत नाही. जेवताना आम्हाला रसस्वाद होऊ नये. अन्न कधीही चव घेऊन खाऊ नये. अन्न चव घेऊन खाल्लं वाजीपेक्षा जास्त खाण्यात येतं आणि माणसाला इगार आठवते. इगार म्हणजे तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. मनामध्ये विषय वासना बळवतात, इंद्रिय बलवान होतात, विषयात तुम्हाला खेचून नेतात, तुमचं पतन करतात. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन तरी एसनी पतन गिवसित पावे. आणि मग ज्ञानभारात लिहितात की एरा इंद्रिया विषय तुटे परी नियमो न रस हटे. साधक बाकीच्या इंद्रियांना नियमन करतो पण जिभेला नियमन करत नाही. जीभ चारायला मोकळी सोडतो. ज्ञानभारा म्हणतात, तुकोबारा म्हणतात, जीभ चारायला मोकळी सोडू नका. जितकी जीभ चारायला मोकळी सोडाल तितके इंद्रिय बलवान, तितका विषय भोग जास्त, तितकं पाप, तितकं संसार बंधन. आणि म्हणून मोठी मोठी मौज आहे. असे कितीतरी कीर्तनकार आहेत. अजून एक दुसरी गोष्ट, पंक्तिभेदही नसावा. कीर्तनाला आलेल्या महाराजासाठी एक जेवण आणि तिथं मंडपात जमलेल्या माणसासाठी एक जेवण, हा पंक्तिभेद आहे. नसावा. नामदेव महाराज बोलतात, पंक्तिभेदकाची मरती पोरे किंवा तिचा पती मरे बाळपणी. नामदेव महाराज बोलतात, पंक्तिभेदकाची मरती पोरे किंवा तिचा पती मरे बाळपणी. जी बाई पंक्तिभेद करते तिचे पोरं मरतात किंवा तिचा नवरा मरतो आणि तोही बाळपणीच, हे नामदेव महाराज म्हणतात. कोणीही पंक्तिभेद करू नये. दैनंदिन जीवनातही याला एक वाढ आहे, त्याला एक वाढ आहे, नाही. वाढताना हात चाचरूच नाही, सगळ्याला सारखं वाढावं. महाराजालाही मंडपातले जे खात आहेत तेच खाऊ घालावं. तो कोणी असो, मी असो, तुम्ही असो, कोणी असो. तुम्ही आम्ही कीर्तनकार मंडपातले जे खात आहेत ना सप्ताह, तेच आम्ही खाऊ. आम्हाला स्पेशल बसायला व्यवस्था, स्पेशल खोली, आम्ही तिथं स्पेशल स्वयंपाक, आम्ही पक्वांना झोडायचे. आणि या मंडपात आलेल्या श्रोतांनी खेड्यातून मागून आलेल्या भाकरी खायच्या, ते वाळून गेलेले असतात. त्यासोबत भाजीबिजी काय असेल ते असेल, पण त्या गावातून मागून आलेल्या भाकरी, हा पंक्तिभेद आहे. त्याच भाकरी महाराजांना खाव्यात कीर्तनकारानं. मंडपातले जे खात आहेत ते त्यांच्यासाठी वेगळा पंक्तिभोध, त्यांच्यासाठी वेगळे पक्वान्न नसावेत. पंक्तिभेद करू नका. पंक्तिभेदकाची मरती पोरे किंवा तिचा पती मरे बाळपणी. आम्ही हे नियम पाळावेत. संतांनी अभंग कशा करता लिहिलेत? आम्ही काय वाचत नाहीत का? वाचतो, आम्हाला अभंग माहिती आहेत पण आम्ही पाळत नाहीत. आमच्या जिभेला चटक लागली, आम्हाला रुबाब करायची सवय लागली साधकाला किंवा कीर्तनकाराला. बसायला जागा वेगळी, खायला अन्न वेगळं. तुम्ही एखाद्याच्या घरी गेले, ते प्रेमाच्या पोटी करतात. बांधू द्या ना, बुंदी बांधू द्या, लाडू बांधू द्या, भजे करू द्या, करंजा करू द्या, गुलाबजामुन करू द्या, बासुंदी करू द्या, त्यातला एक उचलान बस. तिथं पंक्ती जोडू नका. रोज एका गावात पंगत जोडायची, महाराज आले, महाराज आले, महाराज आले. बाई करते नाना प्रकारचे पक्वांना, आम्ही पंक्ती जोडतो, कचून हाणतो. आणि हे टरबुजासारखं पोट होतं, मटक्यासारखं आमचं, मोठी ढिरी सुटते आम्हाला. आणि आम्ही व्यासपीठावर उभे राहतो कीर्तनाला आणि त्या पोटावर हात फिरवतो आणि भर मंडपात लोकांपुढं म्हणतो, पोटावर हात फिरवत, हे आमचं वैभव, ही ढिरी, ही आमची श्रीमंती. ननबाराय म्हणतात, हीच ढिरी तुला एक दिवस मातीत घालील, तुझे पतन करेल. का तर मानसी विषय पोखे रसनेद्वारे, हे विसरू नको म्हणले. मानसी विषय पोखे रसनेद्वारे. ते उदकाचे निबळे आडवे, ते उदकाचे निबळे अधिके आडवेनी अंगे फाके. ते उदकाचे निबळे अधिके आडवेनी अंगे फाके, त्याचा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. अन्न चौगून खाल्लं, वाजीपेक्षा जास्त खाल्लं, स्पेशल अन्न खाल्लं, सातत्यानं खाल्लं तर इगार आठवते, मनात
विषय वासना बळावतात, मनुष्य विषय भोगतो, तुमचं पतन होतं. देव तर लांब राहिला, तुम्ही नरकाला जाता. काय तर ज्ञानोबा बोलतात, विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तर येस आणि पतन गिवसित पाय. विषयाचं ध्यान जरी मनात आलं, विषय भोगले, पाप आणि पापातून पतन. आणि विषय जागे का होतात? जीभ चरायला मोकळी सोडी तर. त्याचा मानसी विषय पोके रसनेद्वारे. आणि मग आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. साधना कडीला जावी, देव भेटावा असं वाटत असेल तर तुकोबाराने पहिलं बंधन घातलंय, निर्वाहापुरते अन्न. निर्वाहापुरतं, पोटाला लागते तेवढं, वाजीपेक्षा जास्त नाही. आणि ते फक्त अन्न, पक्वान्न नाही. कधीतरी पक्वान्न असू द्या, असेल पक्वान्न तर तेही मोजकंच, नेहमी नेहमी नाही. हां, एक वेळा खातो तो योगी असतो, 2 वेळा खातो तो भोगी असतो, आणि 3 वेळा खातो तो रोगी असतो. 1 वेळा खातो तो योगी, 2 वेळा खातो तो भोगी, 3 वेळा खातो तो रोगी. आणि मग रोग्याबद्दल तुकोबारा लिहितात की रसना अनावरी तुका म्हणे ढुंगव आहे. 3 वेळा खातो तो रोगी आहे. मग महाराज लिहित आहेत, रसना अनावरी तुका म्हणे ढुंगव आहे. 3 टाईम खाल्ले, कच्चून हाणले, रसना अनावरी, कच्चून हाणले, मग काय? रसना अनावरी तुका म्हणे ढुंगव आहे. टिंबटिंबाला धार लागते. तुकोबारा बोलतात, मी नाही, तुका म्हणे ढुंगव आहे. तुकोबाराच बोलतात, तुका म्हणे खाय फार, तुका म्हणे खाय फार, पादे बोचा करी मार. तुकोबाराची वचन आहेत, माझे नाहीत. तुका म्हणे खाय फार, पादे बोचा करी मार. त्याचा कार्यक्रम सुरू होतो. मग म्हणून अन्न हे नेहमी औषध म्हणून घ्यावं. अन्न हे नेहमी औषध म्हणून घ्यावं, अन्यथा औषधं अन्नासारखी घ्यावी लागतात. 3 पोळ्या आणि 6 गोळ्या. माझं वाक्य पुन्हा आहे का? अन्न नेहमी औषध म्हणून खावं, अन्यथा औषधं अन्नासारखी खावी लागतात. 3 पोळ्या आणि 6 गोळ्या. बरं, खरा साधक जो आहे, ज्ञानोबा लिहित आहेत की खरा साधक जो आहे त्याचा आहार काय असतो? ज्ञानोबा लिहित आहेत, आणि अंगाबळ यावे नातरी क्षुधा जावे, का जिभेचे पुरवावे मनोरथ. भोजन करते विकी या तिही ते न लेखी, आहारी मित संतोषी माप नसवे. ज्ञानोबा लिहित आहेत, आणि अंगाबळ यावे नातरी क्षुधा जावे, का जिभेचे पुरवावे मनोरथ. माझ्या अंगाला बळ यावं, मी पैलवान व्हावा, माझी भूक भागावी, किंवा जिभेचे चोचले पुरावेत, असला काही विचार नाहीत. पुढे ज्ञानोबा येतात की भोजन करते विकी या तिही ते न लेखी, आहारी मित संतोषी माप नसवे. आहारी मित संतोषी, अल्पसहार तेवढ्यातच संतुष्ट. मग तो विचार करत नाही की मला ढेकर यावं, मी तृप्त व्हावं, माझी क्षुधा किंवा भूक सगळी जिरून जावी, माझ्या जिभेचे चोचले पुरावेत, माझ्या अंगाला बळ यावं, हे काही विचार नाही. जगण्यापुरतं अन्न, निर्वाहापुरते अन्न. आणि अंगाबळ यावे नातरी क्षुधा जावे, का जिभेची पुरवावे मनोरथ. भोजन करते विकी या तिही ते न लेखी, आहारी मित संतोषी माप नसवे. खरा साधक जेवताना तराजू लावत नाही. खरं तर जेवताना आपल्या पोटाचे अंदाजे 4 कप्पे करावेत. पहिले 2 कप्पे अन्नाने भरावेत, 3रा कप्पा पाण्याने भरावा, आणि 4था कप्पा रिकामा ठेवावा. तुम्हाला ढेकर आला की साधकानं जेवण थांबावं. ढेकर आला की जेवण थांबावं, तो इशारा असतो. तो तुम्हाला इशारा असतो की आता थांब. पोटाच्या वरच्या भागाला आमच्या वैद्यकीय भाषेत फंडस म्हणतात, फंडस ऑफ दी स्टमक. तर त्यावरच्या फंडस ऑफ दी स्टमकमध्ये गॅस असतो. तुम्ही अन्न खात चालले की ते जठर जे आहे स्टमक, ते अन्नानं भरत जातं. तसं स्टमकमध्ये नॉर्मली गॅस असतो, तो वरवर येतो, तो फंडसमध्ये येतो, आणि शेवटी अन्न फंडसमध्ये चाललं स्टमकच्या वरच्या पार्टमध्ये की तो गॅस जोरात बाहेर फेकला जातो. त्याला आपण डकार किंवा ढेकर म्हणतो. आणि तो ढेकर सांगतो की आता अन्न फंडसमध्ये गेलं, म्हणजे स्टमकच्या सगळ्याच्या वरच्या पार्टमध्ये गेलं, आता जेवण थांबव. पण आम्ही थांबत नाहीत. आम्ही फंडसही भरतो, इसाफेगसही भरतो, आणि आ केलं तर तोंडातून दिसेल एवढं अन्न इसाफेगसमध्ये भरलेलं असते. एकदा एका पंक्तीला
एक मनुष्य जिलेबी वाढतोय, ढेकरा देतोय, वाड्या आला, पात्रात जिलेबी, ढेकरा देतोय आणि तो वाड्याला म्हणतोय टाक जिलेबी, टाक जिलेबी. वाड्या म्हणतो अरे हा करा बरं, तुमच्या तोंडात जिलेबी दिसायली, मला ढेकरा देतात तोंडात जिलेबी दिसायली, गिळी नाही काय? गिळी म्हणले. मग ती तोंडात कशी काय? म्हणले इसापेकच भरत आलं म्हणले अन्न नलिका. म्हणले आता त्या घशापर्यंत जिलेबी भरली आहे, तुम्ही घालणार कुठं म्हणले? तुला माहिती आहे की जिलेबी कशी तयार होते? म्हणले कशी? म्हणले जिलेबीच्या मध्ये सांधी असतात, त्या सांधीत टाक, पण टाक. इथला विनोदाचा भाग सोडा, पण हा अतिरेक आहे. खाण्याचा अतिरेक नसावा. अन्न औषध म्हणून घ्यावं, अन्न मर्यादित घ्यावं, अन्न निर्वाहापुरतंच घ्यावं. आणि म्हणून तुकोबाराय साधकाला बजावतात की निर्वाहापुरते अन्न, अन्न जगण्यापुरतंच घ्या, निर्वाहापुरतंच घ्या, वाजवीपेक्षा जास्त खाऊ नका. कीर्तन करायला रोज पंक्ती येतात, रोज बाई, रोज नवं गाव, रोज नवी बाई, रोज नवा स्वयंपाक, रोज नवा स्वयंपाक. ती माऊली बांधते बिचारी, बुंदी बांधते, बासुंदी करते, भजे करते, गुलाबजामुन करते. तिने केलं म्हणून आम्ही जोडू नयेत, आम्ही जोडू नये, आम्ही जीभ चारायला मोकळी सोडू नये. पण आम्ही जोडतो, आम्ही जोडतो, आम्ही पंक्ती जोडतो, रोज पंक्ती जोडतो, रोज नवं गाव, रोज नवं कीर्तन, रोज नवं घर. आणि त्या घरी पक्वानं आम्ही पंक्ती जोडतो. ज्ञानोबा म्हणतात जीभ चारायला मोकळी सोडू नको, तुझं पतन होईल. जिभेलावर घाल, जिभेलावर घाल. का? तर जीभ चारायला मोकळी सोडीस तर मानसी विषय पोखे रचनेद्वारे, मानसी विषय पोखे रचनेद्वारे वाजीपेक्षा जास्त अन्न खाल्लंस, चव घेऊन खाल्लंस, पक्वान्न खाल्लंस, ठासू ठासू खाल्लंस, तर मनात या अन्नामुळे विषय वासना बळावतील, विषय बलवान होतील, इंद्रिय विषय भोगतील, विषय भोगातून पाप पुण्य, त्यातल्यात जास्त पाप, आणि पाप तुझं पतन करेल, तुला निर्वाह, तुला नरकाला नेईल. म्हणून विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिवंसित पावे. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात आणि सुरुवातीला तुकोबाराने इशारा केलाय, हे साधका, हे वारकऱ्या, हे कीर्तनकारा, वारकरी तू पंढरपूरला जातो का? पांडुरंगाची प्राप्ती व्हावी. तो प्राप्तच आहे, पण प्राप्ताची प्राप्ती, पांडुरंगाची प्राप्ती व्हावी. हे वारकऱ्या, वारी करतो कशा करता? पांडुरंगाची प्राप्ती. हे कीर्तनकारा, कीर्तन करतो कशा करता? पांडुरंगाची प्राप्ती. हे साधका, साधना करतोस कशा करता? पांडुरंगाची प्राप्ती. मग पांडुरंगाची प्राप्ती हवी आहे ना, मग हे नियम पाळा, अन्यथा पांडुरंगाची प्राप्ती होणार नाही. मग आम्ही कीर्तनकार खरोखर पांडुरंगाच्या प्राप्तीसाठी जर कीर्तन करत असू, पैशासाठी नाही, आम्ही कीर्तनकार पैशासाठी कीर्तन करत नाहीत, तर पांडुरंगाच्या प्राप्तीसाठी करतो, हा जर उद्देश असेल, तर तुकोबाराने ही घातलेली नियमावली, ही आचारसंहिता तुम्हाला पाळावीच लागेल, पाळावीच लागेल, अन्यथा तुमचं पतन होईल. कीर्तन करू नाही, देव भेटणार नाही, देव भेटणार नाही. आणि म्हणून वारकरी आहेत, कीर्तनकार आहेत, साधक आहेत, आपला परमार्थ कडीला जावा, आपला व्यापार सफल व्हावा. परमार्थ हा एक व्यापार आहे, तुकोबाराने बोलून दाखवलं. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा, काय फार शिकवावे. अरे आपण दुकानदारी करतो तो व्यापार आहे, तसा परमार्थ एक व्यापार आहे. परमार्थ ही एक व्यापार आहे. तो दुकानदार वस्तू आणतो, 10% थोडी महाग देऊन नफा कमवतो, पैसा कमवतो, त्याचा व्यापार सफल झाला. तुम्ही परमार्थ करतायत कशा करता? देवाच्या प्राप्तीसाठी. आणि हाही व्यापार सफल व्हावा, परमार्थाचा व्यापार सफल व्हावा, म्हणजे देव भेटावा, त्याला नफा भेटला, आम्हाला देव भेटावा. देव भेटणं हा आमचा नफा आहे, आमचा परमार्थिक व्यापार सफल झाला. म्हणून परमार्थ एक व्यापार आहे, परमार्थही एक व्यापार आहे. नामस्मरणाच्या बळावर आम्हाला देवाची प्राप्ती झाली, म्हणजे आम्हाला नफाच मिळाला, आणि तो सफल परमार्थ आहे. आणि हा परमार्थ सफल व्हावा असं वाटत असेल, तर तुकोबाराय म्हणतात की अन्न निर्वाहापुरतंच खा, वाजीपेक्षा जास्त अन्न खाऊ नका. खाल तर विषय वासना बळावतील, इंद्रिय विषय भोगतील,
पाप पुण्याची निर्मिती होईल, तुमचं पतन होईल, संसार बंधनात अडकाल, परमार्थ कडीला जायचा नाही. म्हणून कीर्तन करून पैसे घेणे हा तर उद्देश नसावाच, तिथं गैरच आहे. पण आपला परमार्थ कडीला जावा, आम्हाला देव भेटावा असं वाटत असेल तर ही नियमावली पाळा. आणि त्यातली पहिली नियमावली आहे, पहिला नियम आहे निर्वाहापुरते अन्न. जगण्यापुरतंच अन्न खा, वाजीपेक्षा जास्त अन्न खाऊ नका. हे पहिलं बंधन घातले. दुसरं बंधन आहे आच्छादन. आच्छादन म्हणजे कपडे. ठीक आहे, आता अर्थात या पहिल्या चरणात रोटी कपडा मकान या 3 गोष्टीचं वर्णन आलंय. आपण रोटी पाहिली, आता कपडा. आम्हाला असं वाटतं की रोटी कपडा मकान आम्हाला सुख देतं. नाही, रोटी कपडा मकान जीवनाच्या गरजा भागवतं. रोटी कपडा मकान जीवनाच्या गरजा भागवतं. रोटी कपडा मकान यानं जर सुख दिलं असतं तर एक हे असंख्य श्रीमंत माणसं आहेत जगात, एक श्रीमंत माणसाने हजारो घरं बांधली असते, सुखी झाली असते. मनुष्य किती श्रीमंत असला त्याजवळ किती घरं असतात? 1 2, फारच लबाडीचा पैसा आहे तर 3. पण कोणी 100 घरं बांधलेत का? आणि 100 घरं बांधून तो सुखी झालाय का? कोट्याधीश मनुष्य घरात पैसा ठेवला, जागा नाही, एवढा पैसा आहे, पैशाचा पूर आलाय, पण त्याने 1000 2000 घरं बांधले का? आणि एवढे बांधून तो श्रीमंत झालाय का? नाही आहे. मग सुख जर घराने मिळत असेल तर बांधा म्हणा 500 घरं 1000 घरं, हो ना म्हणा सुखी. मग किती श्रीमंत असलं तर 500 1000 घरं बांधत नाही. 1 2 3 1000 बांधत नाही, बांधून सुखी होत नाही. घर सुख देत नाही, कपडाही सुख देत नाही. कपडा शहराची सोय करतं, घर शहराची सोय करतं, रोटी तीही शहराची सोय करते, जगवते तुम्हाला. मग रोटी कपडा मकान सुख देत नाही, ते शरीराची सोय करतात. आणि शरीराची सोय म्हणजे सुख नव्हे, तर मनाला हरिनामाचा खुराक देऊन मनाला स्थिर करणं म्हणजे सुख होय. आणि म्हणून ज्ञानोबा सुखाची व्याख्या लिहिताना म्हणतात की किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे, ते तर जे होय तया नाव सुख. आणि ऐशी अवस्था न जोडिता पारता, जिजे ते सर्वता दुःख जाणे. तुम्ही हरिनाम घेतलं तर तुमचं मन अंतर्मुख झालं, अंतर्मुख झालेलं मन हृदयसरामाला भेटलं. मन आणि हृदयसराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली, आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि म्हणून मनाची स्थिरता म्हणजेच मनाची शांती. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की शांती परते नाही सुख, येर अवघेचे दुःख. शांती परते नाही सुख, येर अवघेचे दुःख. मनाची शांती हेच सुख आहे, मनाची स्थिरता हेच सुख आहे. अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. अंतर्मुख झालेलं मन तुम्हाला सुखी करतं का? तर ते हृदयसरामाला भेटतं. मन आणि हृदयसराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते, आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि मनाची अंतर्मुखता साधते ती केवळ आणि केवळ हरिनामानं. पण रोटी कपडा मकान सुख देत नाही, ते शरीराची सोय करतात. आणि शरीराची सोय म्हणजे सुख नव्हे, तर मनाची सोय म्हणजे सुख. आणि मनाची सोय म्हणजे मनाला हरिनामाचा खुराक देऊन त्याला स्थिर बनवणं, त्याला स्थिर बनवणं, शांत बनवणं हे सुख असते. मनाची स्थिरता हे सुख, मनाची शांती हे सुख. आणि म्हणून आच्छादनही मर्यादित असावं. तुम्हाला वाटतं कपडे सुख देतात, खरंच जर कपडे सुख देत असते तर एका श्रीमंत माणसाने 1000 ड्रेस शिवले असते, सुखी झाला असता. पण 1000 ड्रेस कोणी शिवले आणि 1000 ड्रेस शिवून एखादा श्रीमंत सुखी झालेला दिसतो का? नाही, नाही. आणि म्हणून आच्छादनाचा अर्थात कपड्याचे हव्यास नको. 2-4 शर्ट असावेत, 2-4 धोतर असावेत, किंवा लौकिक जीवनात शर्ट पॅन्ट असाव्यात. 50-100 शर्ट आणि धोतर घेऊन करायचं काय? हां, ते पण बगड्यासारखे पांढरे फॅक राहा. तुम्ही नटू नका असं मला म्हणायचं नाही. तुम्ही काय अंगाला घाण गोळसून घेऊ नका. आम्ही जो साधक आहोत, कीर्तनकार वारकरी, राहा, ठीक आहे, पांढरं फॅक राहावं. हां, मळके कपडे घाला असं मला म्हणायचं नाही.
पण त्याच्यात फारच पांढरेफक इस्त्री केलेली कडक टोपी, चोंचपूड आलेली, हे वस्त्र परिधानाकडे जर आमचं चित्त झुकलं तर आम्ही अहंकारी बनतो. आमची चाल बदलते. धोतराचं पखाड वर करायचं आणि ती चाल आणि ती आईटन ते थाटन ते काय बघूच नका. मग अहंकार पुष्ट होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की आच्छादन कपडा मोजका असावा, 2-4 ड्रेस सर्वसाधारण असावेत, भारीचे असले तरी चालतील, पण त्या कपड्यात आणि कपडे घालून आखड येऊ देऊ नका. अहंकार पुष्ट होतो. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. कशाचाही ताटा असो, ज्ञानाचा असो, कपड्याचा असो, श्रीमंतीचा, कशाचाही ताटा तुम्हाला नरकाला घालतो. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. आच्छादन शरीराला मर्यादित कपडे असावेत. आणि तिसरी गोष्ट महाराज सांगतायत की आश्रमाशी स्थान कोपी गुहा. राहण्यासाठी एखादी कोपी असावी किंवा गुहा असावी. आता ठीक आहे, महाराजाच्या काळात जुना होता, डोंगर होते, गुहा होत्या, त्या काळात कोप्या करूनच राहत होते लोक. जास्त असे घरं वाडे फार कमी होते. आता 200 वर्षात माळवदाचे वाडे वगैरे आले होते, चांगले बऱ्यापैकी घरं. आता ते माळवद पडायला लागले, आता सिमेंट काँक्रीटच्या बिल्डिंग आल्या. म्हणून साधकाला कोपी गुहा किंवा एक 2-4 खोल्याचं साधारण सिमेंट काँक्रीटचं घर असेल बस पुरेसे. त्यापेक्षा त्यांनी जास्त हाव करू नये. 3 मजलीन 4 मजलीन कीर्तन करून भरपूर पैसे घ्यायचे, 51,000 71,000 आणि 4-4 मजली बिल्डिंग बांधायच्या. परमार्थ सफल होत नाही. मोठी गाडी 25 लाखाची, 1 कोटीची बिल्डिंग, याची गरज नाही म्हणले साधकाला. साधकाला काय असावं? आश्रमासी स्थान कोपी गुहा. साधं घर असावं, असेल बऱ्यापैकी तर एखादा असावं, त्याचा जास्त मोह नसावा. आणि म्हणून तुकोबारायांनी वारकऱ्यांना, कीर्तनकाराला, साधकाला अभंगाच्या पहिल्या चरणात बांधलंय. आणि महाराज म्हणतात की निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा. की बाबानो, तुम्ही परमार्थ करतायत, हा एक प्रकारचा व्यापारच आहे. लौकिक जीवनात संसारात जसा व्यापार असतो, नफा मिळाला व्यापारातून, तो व्यापार सफल झाला, त्यात घाट आहे. तसं परमार्थिक व्यापारासाठी तुम्ही परमार्थही व्यापार म्हणून बघा. तुम्ही देवाचं नाव घेता, हे भांडवल आहे. आणि या देवाच्या नावावर तुम्हाला देव भेटावा, हा परमार्थातला नफा आहे. तिकडे संसारात वस्तू विकल्या, नफा मिळवला, लौकिक होत नाही, त्याचं हित झालं. इथं तुम्ही नाम घेतलंय, देवाची भक्ती केली, तुम्हाला देव भेटावा, हे तुमचं परमार्थिक हित आहे. आणि मग परमार्थाकडे पाहताना एक व्यापार म्हणून पहा. लौकिक व्यापारात नफा मिळणं हे हित झालं, परमार्थिक व्यापारात देव भेटणं हे हित झालं. म्हणून असा परमार्थ करा की तुम्हाला देव भेटेल. परमार्थ हा एक व्यापार समजून परमार्थ करा. आणि व्यापारात नफा मिळणं आवश्यक आहे, तर तो व्यापार सफल असतो. परमार्थात देव मिळणं हाच नफा आहे. आणि म्हणून परमार्थ करतोय पण देव मिळाला नाही तर परमार्थ सफल नाही, आम्हाला तोटा झाला. जन्मायुने काय केले तू मुद्दल गमावले. परमार्थात देव भेटणं हा नफा आहे, हे हित आहे, हा फायदा आहे. मग हा देव भेटावा तर तुकोबाराय नियमावली घालतायत की बाबानो, असं असं बघा. काय करा तर निर्वाहापुरतं अन्न घ्या, अंग झाकण्यापुरतं आच्छादन वस्त्र असू द्या, आणि साधारण जे आहे आपलं घर आहे ते घर, त्याच्यात समाधानी राहा. आणि म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा. या 3 गोष्टीचा उपदेश अभंगाच्या पहिल्या चरणात आलाय की अन्न, आच्छादन आणि निवास हे साधकाचं कसं असावं.
पुढे अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज लिहित आहेत की कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. तुमच्या चित्ताला कुठेही बंधन नसावं, हा चौथा उपदेश. 3 पाहिले आपण, अन्न, आच्छादन आणि स्थान, या 3 गोष्टी पाहिल्या. चौथ्या चरणात विचार मांडतात तुकोबार आहे की कुठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. तुमच्या चित्ताला कुठेही बंधन नसावं, कारण चित्त ज्या ठिकाणी तुम्ही बांधता, चित्त त्या वस्तूचा आकार घेतं आणि पुढच्या जन्मी तुम्हाला तीच वस्तू बनावी लागते. तुमच्या चित्तात मुलगा आहे, तुमच्या चित्तात मुलगी आहे, तुमच्या चित्तात धन आहे, दौलत आहे, पैसा आहे, आदला आहे, तुमच्या चित्तात आपली स्त्री आहे. तुमच्या चित्तात मुलगा असेल तर तुम्ही सातत्याने तुमच्या मुलावर सारखं प्रेम कराल. आणि गीतेच्या 8व्या अध्यायात भगवंत असा एक महान सिद्धांत मांडतात की आयुष्यभर तुम्ही ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम केले, मरणसमयी तीच वस्तू चित्तात येते आणि पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनता. तुम्ही मुलावर आयुष्यभर सर्वात जास्त प्रेम केले. कोणी बैलावर करतं, कुत्र्यावर करतं, झाडावर करतं. एखादा मनुष्य जड भरताने हरणावर केलं. एखादा मनुष्य बेलापूरला जाणारी खिलार जोडी बैलाची, 1,00,000-1.5 लाखाची, बैलावर जीवापाड प्रेम केलं आयुष्यभर. चित्त बैलाचा आकार धरतं. मरणसमयी बैल चित्तात येऊन उभा राहतो, पुढच्या जन्मी तुम्ही बैल होता. आणि मरणी जे जे आठवे तो तेची गती ते पावे. याचा अर्थ तुम्ही आयुष्यभर ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम करता, पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनता. मग इथं काय झालंय? तुमचं चित्त बैलाच्या ठिकाणी बांधल्या गेले. कोणी असू द्या, मुलगा असो, मुलगी असो, जनावर असो, झाड असो, बैल असो, काही असो, आयुष्यभर तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केले. मी बोललो बैल, तुम्ही बैलावर आयुष्यभर सर्वात जास्त प्रेम केलं. याचा अर्थ तुमचं चित्त बैलाच्या ठिकाणी जडलंय, बैलाच्या ठिकाणी बांधल्या गेले. आणि ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केले ती वस्तू चित्तात येऊन उभी राहते. मरणसमयी पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनत असता. आणि मग ज्ञानोबा लिहितात की आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तो. एरवी तरी साधारण वरी आदळली मरण, जो आठवू धरी अंतकरण तेची होईचे. म्हणून आपल्या चित्ताला कुठेही बंधनात बांधू नका. चित्ताला कुठले बंधन नसावं, चित्त कुठं आसक्त नसावं, शिवाय भगवंताच्या नामाच्या. प्रामुख्याने आमचं चित्त कुठं आसक्त असतंय? आमच्या बायका मुलात आणि संपत्तीत. आमच्या बायका मुलात आणि संपत्तीत. आणि मग तुकोबा लिहित आहेत की आपल्या हिताचे न होती सायास, आपल्या हिताचे न होती सायास, ग्रह दारा आस धनवित्त. आपल्या हिताचं आम्ही सायास करत नाही, सायास करतो ते कशाचं? ग्रह दारा आस धनवित्त. बायका मुलं आणि पैसा आदला, याची आसक्ती. चित्त तिथं जडून राहतं आणि ते जिथं जडलंय त्याचा आकार घेतं. मरणसमयी ती वस्तू चित्तात येते, पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनता. म्हणून कुठे चित्ताशी नसावी बंधनं. चित्ताला कुठं बंधन करू नका. चित्तात एक तर संसार राहील किंवा देव राहील. दोन्ही वस्तू चित्तात राहणार नाहीत. जसं डोळ्यात एक तर चिंता राहते किंवा डोळ्यात झोप राहते, दोन्ही एकदा राहत नाहीत. जेव्हा डोळ्यात चिंता आहे तेव्हा झोप पळून जाते, आणि जेव्हा डोळ्यात झोप आहे तेव्हा चिंता पळून जाते.
म्हणून डोळ्यात एकच राहील काहीतरी, एक तर चिंता किंवा झोप. तसं चित्तातही काहीतरी एकच राहील, एक तर संसार किंवा परमार्थ. जसे ते चिमणीचं उदाहरण देतात ना, ती चिमणी, तिला खिचडी करायची होती. दुकानाच्या समोर काही हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ पडलेले होते. एकदा गेली, तांदूळ तोंडात धरला, आणला. पुन्हा गेली, डाळ तोंडात धरली, आणली. पण तिला वाटायला फार उशीर होईल, एक एक दाना कावर न्यावा, म्हणून तिने एकदाच तांदूळ तोंडात धरला आणि हरभऱ्याची डाळ तोंडात धरली. डाळ धरती तर तांदूळ पडतो, तांदूळ धरती तर डाळ पडते. एकही निदानी न घडे देश. दोन्ही पेयावरी ठेवणे हात, दोन डगरे हात ठेवून जमत नाही. चिमणी म्हटली मी दोन्ही एकदाच आणते, तांदूळ आणि डाळ. नाही जमलं, एकाला धरलं एक पडतंय, एक एक आणावं लागलं. तोंडात एकच राहते, डाळ किंवा तांदूळ. चित्तात एकच राहतं, संसार किंवा परमार्थ. डोळ्यात एकच राहतं, झोप किंवा चिंता. डोळ्यात झोप आहे तेव्हा चिंता पडून गेली, डोळ्यात चिंता आहे तेव्हा झोप पडून गेली. तसं चित्तात संसार आहे तेव्हा देव पळून जातो, आणि जेव्हा चित्तात देव आहे तेव्हा संसार पळून जातो. म्हणून चित्तात एकच काहीतरी थांबेल. मग ते काय थांबायचे आम्ही ठरवायचे. चित्तात संसार थांबवायचा आहे का देव थांबवायचा. मग देवच थांबवायचा चित्तात, हृदयात नारायणच साठवायचा आहे. चित्तात देवच थांबवायचा आहे, तर चित्ताला संसारात बंधन करू नका. अर्थात चित्ताला बायका मुलात आणि संपत्तीत बांधू नका, बायका मुलात आणि संपत्तीत आसक्त राहू नका. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या जगात, या जगात तुमचा सगळ्यात मोठा वैरी कोण आहे. जग तुमचा वैरी नाही आहे. या जगात तुमचा सगळ्यात मोठा वैरी जर कोण असेल तर तुमची संपत्ती आणि तुमची बायका मुलं. तुम्हाला 84 लाख योनीमध्ये पुन्हा पुन्हा कोण बांधत असेल तर ते आहे तुमच्या बायका मुलाची आसक्ती आणि संपत्तीची आसक्ती. का तर तुम्ही चित्त बांधलंय बायका मुलात आणि संपत्तीत. म्हणून संपत्ती आणि बायका मुलाची आसक्तीच आम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. तर जे आम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतात ते आमचे मित्र का शत्रू. शत्रूच. म्हणून या जगतात आमचा खरा शत्रू जर कोण असेल तर ती आमची बायका मुलं आणि संपत्ती. अर्थात बायका मुलाची आसक्ती आणि संपत्तीची आसक्ती. आणि म्हणून तुकोबारा इशारा करतात की कोठेही चित्ताशी नसावे बंधन. चित्ताला कुठंच बंधन करू नका. आमचं चित्त प्रामुख्यानं कुठं बंधनात अडकतं किंवा त्याला जास्त आसक्ती कशाची आहे. बायका मुलाची. नंबरा लिहितात की माणसाला बायकोची किती आसक्ती असते. माऊली लिहितात की साखरेच्या राशी बैसली न उठे माशी, तसे स्त्री चित्ती आवेशी जयाचे मन. साखरेचा ढिगाले त्याच्यावर माती बसली, किती हाकला उठतच नाही, उठली तर पुन्हा बसते. माशी जशी साखरेबद्दल आसक्त असते तसा मनुष्य आपल्या पत्नीबद्दल आसक्त असतो. चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे नि छंदे नाचे, माकड जसे गारुड्याचे तैसे होय. गारुड्याचं माकड जसं त्या गारुड्याच्या इशाऱ्यावर नाचतं तसं मनुष्य बायकोच्या इशाऱ्यावर नाचतो. ही आसक्ती, हे चित्ताचं बंधन आहे. किंबहुना धनंजया स्त्रीच सर्वस्व जया.
बेडूक पाण्यात, गाय चिखलात आणि चिलट शेंबडात जसे ऋतून बसतात. नाकाला शेंबुडाला किती हाकला, चिलट त्या शेंबडातून निघतच नाही. पुन्हा पुन्हा त्या शेंबडावर बसतं. चिलट शेंबडात, गाय चिखलात आणि बेडूक पाण्यात ऋतून बसले तर निघत नाही. तसं माणसाचं चित्त मुलाबाळात आणि बायकोमध्ये ऋतून बसलं तर निघत नाही. आणि हेच बायका मुलाशी आणि संपत्तीशी आसक्त झालेलं मन तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतं. तुकोबाराचा एक अभंग आहे. महाराज लिहित आहेत की माकडे मुठी धरिले फुटाने. तो मदारी असतो, तो एक विशिष्ट आकाराचे गाडगं बनवतो. त्या गाडग्याचा आकार असा असतो की त्याचं तोंड सरळ असते. त्या गाडग्याच्या तोंडात सरळच हात जातो आणि सरळच बाहेर निघतो. गाडग्यात सरळ हात घातला पण मूठ मारली तर हात अडकतो, बाहेर निघत नाही. अशा आकाराचे गाडगं तयार करतो आणि तो मदारी त्या गाडग्यात काही फुटाणे टाकतो. ते गाडगं झाडाखाली ठेवतो आणि आपण त्या झाडाच्या खोडाआड लपतो. झाडावर माकडं असतात आणि ते वरून हा सगळा प्रकार पाहत असतात. त्या माकडाला वाटतं हे मदारी गेलं, पण ते लपलं खोडाच्या आड. माकड खाली उतरतं, सरळ मूठ मारल्या जात नाही, सरळ हात घालतं पण फुटाण्याची मूठ मारतं. आता मूठ मारली तर मूठ मारल्यावर हात बाहेर निघत नाही, हात सरळ जातो, सरळ निघतो. पण फुटाण्याची मूठ मारल्यावर हात बाहेर निघत नाही, त्या मडक्याच्या गळ्याला हात अडकतो. माकडाचा हात त्या मडक्याच्या गळ्याला अडकतो. माकड त्या मडक्यासहित उड्या मारतं. माकडाने फुटाण्याची मूठ सोडली की ते मुक्तच आहे, पण त्याला फुटाण्याची आसक्ती झाली, ते मूठ सोडत नाही. आणि मग ही मूठ, फुटाण्याची मूठ त्या मडक्याच्या गळ्याला अडकली. तेवढ्यात मदारी पाठीमागून येतो, एक फटका मारतो, त्या माकडाच्या गळ्याला फास घालतो आणि त्याला पकडतो. माकड का पकडल्या गेलं? फुटाण्याची आसक्ती. तसं आम्ही संसारात का अडकतो? माझी बायको मारली मूठ, माझं पोरग मारली मूठ, माझी जायदाद मारली मूठ, माझी संपत्ती मारली मूठ. या नाना प्रकारच्या आसक्तीच्या मुठी आम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतायत. पण आम्ही 84 लक्षयोनीमध्ये फिरत राहतो. म्हणून तुकोबारा इशारा करतात की साधकाच्या मनाला कुठं बंधन नसावं, ना बायकोत, ना मुलात, ना संसारात, ना धनदौलतीत, ना कशात. कुठेही चित्ताशी नसावे बंधन. कुठंच चित्ताला बंधन करू नका. आणि बंधनच करायचं चित्ताला तर फक्त नारायणाच्या नामात करा. आणि चित्त नारायणाच्या नामात जर बांधलं तर हृदयात नारायण साठवल्या जातो. हृदयात नारायण साठवल्या जातो. आणि ज्या हृदयात नारायण साठवल्या गेलाय, हळूहळू त्या हृदयाला काम क्रोध रिकामे करतात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते. मग तुम्हाला चित्ताला बंधनच करायचं आहे तर ते फक्त नारायणाच्या नामात करा, विठ्ठलाच्या नामात करा. तुम्ही विठ्ठलाच्या नामानं देह ठासून भरा. तुम्ही जितकं विठ्ठल नाम घ्याल तितकं विठ्ठल नाम हृदयात, शरीरात ठासू ठासू भरल्या जाईल. आणि जसं पोत्याला खालून छिद्र केलं, खाली बाजरी आणि वर अर्ध्यात ज्वारी, छिद्र केलं, वरून ज्वारी पडते खालची बाजरी निघून जाते. आता पोतं ज्वारीने भरतं. तसं आधी आमच्या हृदयात, आमच्या शरीरात फक्त काम क्रोध आहेत, विठ्ठल नाहीच आहे. पण आम्ही आता आमचं शरीररूपी पोतं विठ्ठल नामाने ठासायलो. आणि मग हे काम क्रोध खालच्या छिद्रातून निघून जातील आणि पूर्ण देह, पूर्ण हृदय विठ्ठल नामानं भरेल. आणि पूर्ण देह, पूर्ण हृदय विठ्ठल नामानं भरणं म्हणजेच हृदयी नारायण साठवावं. तात्पर्य, नारायणाचं नाम घेतलं, विठ्ठलाचं नाम घेतलं तर अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळे विकार आमच्या हृदयाला सोडून जातात. आणि मग ज्या शरीराला, ज्या हृदयाला विकार सोडून गेलेत त्या हृदयात नारायणाला राहायला आवडतं. का? तर ज्या हृदयाला, ज्या चित्ताला विकार सोडून गेले ते चित्त निर्मळ आहे.
चित्त मलिन कशामुळे? अहंकारामुळं, काम क्रोधादी विकारामुळं. पण तुम्ही आता देह ठासलाय विठ्ठल नामानं, तर अहंकारान काम क्रोधादी विकार तुमच्या चित्ताला हृदयाला सोडून गेले. चित्त निर्मळ झाले. चित्ताला हृदयाला विकार सोडून गेले म्हणजे चित्त निर्मळ झाले. निर्मळ चित्तात नारायणाला गोपाळाला राहायला आवडतं. आणि म्हणून तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहते ते. गोपाळ कधी येतो राहायला? हृदयात. गोपाळकृष्ण कधी येतो हृदयात राहायला किंवा चित्तात राहायला? चित्त निर्मळ झालं तर. आणि चित्त निर्मळ होणं म्हणजे चित्ताला विकार सोडून जाणं. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे निर्मळ होय चित्त, नामानं चित्त निर्मळ होतं. का? तर तुम्ही हरिनाम घेतलंय, हरिनामानं देह ठासलाय. आता हरिनामाने देह ठासला की हरिनामाला भिवून अहंकार आणि काम क्रोधादी विकार पळून जातात. चित्त आणि तुमचं शरीर विठ्ठलानंच भरले. विकार गेले, शरीर आणि चित्त विठ्ठलानं भरले म्हणजे ते निर्मळ झाले. निर्मळ चित्तात देव राहायला येतो. आणि म्हणून तुमच्या चित्ताला कुठंही बंधन करू नका. बंधन केलंच तर फक्त हरिनामात करा. केलंच म्हणण्यापेक्षा करायचंच आहे. चित्ताला हरिनामात बांधणं हाच परमार्थ आहे. केलं तर नाही, करायचंच आहे. चित्ताला हरिनामात बांधणं हाच परमार्थ आहे. आणि म्हणून चित्त हरिनामात बांधा. चित्त हरिनामात बांधलं तर हरिनामामुळं हृदयातील चित्तातील विकार पळून जातील. आणि तिथं नारायण साठवल्या जाईल. आणि ज्यांनी हृदयात नारायण साठवलाय तो देव असतो. जनाबाई बोलल्या की हृदय बंदीखानी केला, हृदय बंदीखाना केला हा तर विठ्ठल कोंडीला. तुम्ही हृदयात हरिनाम साठवा. हरिनाम साठवणं म्हणजे पर्यायाने हरीच साठवणं. हरी आणि हरिनाम यात अभेद असतो. या नामानामे तैसा अभेदो असे. आणि मग साठवीला हरी जी ही हृदय मंदिरी, साठवीला दाता त्रैलोक्याचा. हृदयात हरी साठवा, नारायण साठवा. त्याचं नामस्मरण घेणं म्हणजेच हृदयात नारायण साठवणं. आणि नारायण हृदयात राहायला आला की कसा ओळखायचा? या नावा अंतरा आला नारायण, या नावा अंतरा आला नारायण, चित्त समाधान खून त्याची. तुम्ही निरंतर नाम घेतायत. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मानसी समाधी हे तो खूप बरं आहे. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मानसी समाधी हे. जो सर्व काळ हरिनाम घेतो तो सातत्याने समाधानी अवस्थेत जगत असतो. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मानसी समाधी हे. सातत्याने नाम घ्या, तुम्ही समाधानी असता. आणि जो सातत्यानं समाधानी आहे याच्यानं ओळखायचं की त्याच्या हृदयात नारायण राहायला आला. या नावा अंतरा आला नारायण, चित्त समाधान खून त्याची. हृदयात तुम्ही नारायण साठवलाय हे कसं ओळखायचं? ज्यावेळेस तुम्ही निरंतर समाधानी असता. आणि मग समाधानी ज्ञानोत्तर अवस्था आहे. समाधान हे आत्मज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे, साधारण जीवाचं नाही. तुम्ही आम्ही संसारात जे म्हणतो आम्हाला समाधान आहे ते दाटोमोठीचं किंवा खोटं समाधान आहे. ज्ञानोबा समाधानाची व्याख्या सांगतायत. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैसे. जिथं गुरु आहे तिथं आत्मज्ञान आहे, जिथं आत्मज्ञान आहे तिथं समाधान आहे. आत्मज्ञानी मुक्त असतो, अर्थात फक्त मुक्त पुरुष संत पुरुषच समाधानी असतो. आणि मग समाधान म्हणजे चित्ताची एक अविचल अवस्था. कुठलंही सुख कुठलंही दुःख आलं अशा प्रसंगी ज्या साधकाचं किंवा ज्या महात्म्याचं चित्त आत्मस्वरूपापासून यत्किंचितही ढळत नाही ते समाधान असतं. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी.
अर्थात कुठलाही प्रसंग असो, सुखाचा दुःखाचा, ज्याचं चित्त आत्मस्वरूपापासून यत्किंचित ढळत नाही, जे आत्मस्वरूपी कायमचं स्थिर झालंय, हे चित्ताची अविचल अवस्था म्हणजे समाधान. आणि जो असा समाधानी आहे, समजून घ्यायचं त्याच्या चित्तात नारायण राहायला आलाय, अर्थात हृदयात तुम्ही नारायण साठवलाय. आणि मग कोठेही चित्ताची नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. हृदय नारायण साठवावा. आणि हृदयात नारायण साठवणं हीच मुक्ती असते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राहते ते. गोपाळ तुमच्या हृदयात आला म्हणजे तुम्ही देव झाले. आणि ही जीवनातली सर्वात मोठी प्राप्ती असते. आणि म्हणून साधकाने अशा दिशेने वाटचाल करावी की माझ्या हृदयात नारायण राहायला यावं, गोपाळ कृष्ण राहायला यावा. अर्थात मला गोपाळ कृष्णाची प्राप्ती व्हावी, माझ्या हृदयात नारायण साठवल्या जावा, या दिशेने साधकाची वाटचाल असावी. तात्पर्य मला देव भेटावा असं जर साधकाला वाटत असेल, असं जर कीर्तनकार वारकऱ्याला वाटत असेल, तर तुकोबाराय म्हणतात, निर्वाहापुरतंच अन्न घ्या, आहे त्या कपड्यात आहे त्या घरात सुखी राहा, समाधानान राहा. अन्न, आच्छादन आणि स्थान याची हाव करू नका. आणि चित्ताला कुठेही बंधन करू नका. तुमचा परमार्थ सफल होईल. आणि चित्त प्रामुख्यानं कुठं आसक्त असतं, त्याला बंधन कुठं असतं जास्त? बायका मुलात आणि संपत्तीमध्ये. अर्थात संपत्तीची आणि बायका मुलाची आसक्ती हळूहळू कमी करा. आणि ती होते निरंतर रामनामानं. बायका मुलाची संपत्तीची आसक्ती हळूहळू कमी होते. आता आपण बोलून जातो की कुठेही चित्ताची नसावी बंधन, हे बोलणं सोपं आहे, पण कृती फार अवघड आहे. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. तुकोबार आहे. संसार सहजासहजी टाकले जात नाही. तुम्ही वनात राहा की जनात राहा, आसक्ती तुमचा पिच्छा सोडत नाही. टीसभर लंगोटीतही पूर्ण संसार भरून राहिला आहे. घरी कुटुंब बने सरे, वन्य होऊन अवतरे, नागव्याही शर्ये जो लागला आहे. ज्ञानोबा आहे. देव भेटा म्हणजे वनात जाऊन नागवे फिरतात, त्यांच्या मानगुटीवर आसक्ती बसते, हे बंधन बसतं. संसारात त्याला पुन्हा खिचून आणले जातं. संसार स्वबळावर टाकल्याच जात नाही. म्हणजे टाकल्या म्हणतात ते दांभिक असतात, खोटे असतात. संसार टाकायचा नाही, संसार गळावा. संसार गळावा. ज्ञानोबा लिहितात, परिपाकाची वेळे फळ देठू ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह कुळे सर्वत्र होय. उभे नीट ऐका. परिपाकाची वेळे फळ देठू ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह कुळे सर्वत्र होय. करी कच्ची आहे तेव्हा त्याला किती दगड मारा, लवकर तुटत नाही. पहिले 2-4 टप्पू तर हुकतात. एखादा टप्पू बसला ते हलते, निभर बसला टप्पू तर पडते. का? तर कैरी कच्ची आहे तेव्हा कैरीने देठाला, देठाने कैरीला एकमेकाला घट्ट पकडून ठेवले. दोघांना एकमेकाची आसक्ती आहे. पण त्याच कैरीला पाड लागलाय. आता किती दगड मारावे लागतील? एकाही दगडाची गरज नाही, कैरी आपोआप गळते. का? कैरीला पाड लागलाय. कैरीला पाड लागलाय, कैरी आपोआप गळते. तुमच्या भक्तीला पाड लागू द्या, संसारही आपोआप गळतो, आपोआप गळतो. आणि भक्तीला पाड लागणं म्हणजे मुखामध्ये भगवंताचं नाम निरंतर स्थिरावणं. लावी मनापिशे गोविंदाचे, गोविंद गोविंद मना लागली छंद. आणि म्हणून मी विधान केलं की संसार टाकायचा नसतो, संसार गळावा. कैरीला पाड लागला, कैरी आपाप गळते. भक्तीला पाड लागला, संसार आपाप गळतो. आणि भक्तीला पाड लागणं म्हणजे आमच्या मुखात कायमचं हरिनाम स्थिरावणं. रिकामा अर्धगडी राहू नको. नित्य असत्य अमित हरिपाठ देसी. नित्य आमच्या मुखात हरिनाम स्थिरावणं म्हणजेच भक्तीला पाड लागणं.
कैरीला पाड लागला कैरी गळते, भक्तीला पाड लागला संसार गळतो. संसार गळावा टाकायचा नसतो, टाकतो ते दांभिक असतं. आणि म्हणून निरंतर नारायण नामानं देह ठासा, विठ्ठल नामानं देह ठासा, संसार गळतो, बंधन गळतं. आणि म्हणून महाराज म्हणतात कोठे चित्ताशी नसावे बंधन. सुरुवातीला त्रास होईल, बायका मुलातून संपत्तीतून चित्त बाहेर काढणं अवघड आहे. चित्ताला बंधन आहे बायका मुलाचं, चित्त आसक्त आहे बायका मुलात संपत्तीत, याला बाहेर काढणं अवघड जाईल सुरुवातीला. पण जसे जसे रामनाम घेत जाल तसं तसं या मनाला कळेल की रामनामातही गोडी आहे. कारण या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहे, त्याची एकच सवय चांगली आहे की जी वस्तू याला पुन्हा पुन्हा दाखवाय ते तिकडे जायला सोबतं. धनवारा लिहितात की या मनाचे एक निके, जे देखील या गुढीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायचे. या मनाला रोज तमाशा दाखवा, तमाशाला सोकल. रोज सिनेमा दाखवा, सिनेमाला सोकल. याला रोज हरिनाम दाखवा, हरिनामालाही सोकेल. मग दाखवा की रोज हरिनाम, रोज हरिनाम दाखवा, हरिनामाला सोकेल. आणि हरिनामाला सोकलं, हरिनामाला चटावलं की त्याला विषयाचा संसाराचा तिटकारा येईल. विषयाचा संसाराचा तिटकारा येणं हे वैराग्य असतं. वैराग्यानं देव भेटतो. ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. म्हणून जे जे का नेहमी देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषय घेईल. मनाला एकदा कळलं की हरिनामात बी सुख आहे, तर ते हरिनामाला चटावेल. आणि हरिनामाला चटवलं की विषयाचा संसाराचा त्याला तिटकारा येईल. विषयाचा संसाराचा तिटकारा येणं हेच वैराग्य. आणि वैराग्यानं देव भेटतो आणि बंधन जातं. आणि म्हणून कोठेही चित्ताशी नसावे बंधन. सुरुवातीला चित्त ज्या ठिकाणी आसक्त आहे तिथून डायरेक्ट त्याला ओढून काढणं अवघड जाईल. पण हळूहळू रामनाम वाढवा. रामनामात गोडी हे कळालं, रामनामातही गोडी हे कळालं की चित्त रामनामाला चटावेल आणि ते विषयाला आणि संसाराला कंटाळेल. त्याला विषयाचा संसाराचा तिटकारा येईल. विषयाचा संसाराचा तिटकार येणं म्हणजेच वैराग्य, म्हणजेच बंधन तुटणं. आणि मग रामनामानं तुमच्या चित्ताचं ठिकठिकाणचं बंधन तुटतं आणि ते चित्त कायमचं रामनामाला जडतं. आणि कायमचं रामनामाला जडलं की तुम्ही कायमचं रामनाम घेता. कायमचं रामनाम घेतलं विकार चित्ताला सोडून जातात आणि तिथं नारायण साठवल्या जातो. आणि म्हणून कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. तुमचा परमार्थ सफल होईल. पुढे तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय साधकाला अजून पुढची आड घालतात किंवा मार्गदर्शन करतायत. महाराज लिहितात की नये बोलो फार बैसो जनामध्ये, नये बोलो फार बैसो जनामध्ये, सावधान बुद्धी इंद्रिय दमी. नये बोलो फार, साधकानं वाजीपेक्षा जास्त बोलू नये. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. नसावी बासर निद्रा बहुभाषण. इथं नसावी सगळ्याला लावायचं, नसावी बहुभाषण. साधकाने वाजीपेक्षा जास्त बडबड करू नये. बोलणे जरी झाले तरी ते व्हावे मितुले. इतुले आणि धातू साम्य संचले असेल सुखे. मपिला बोली बोलीजे का मितला पावली चालीजे, निद्रेही मानदीजे अवसर एके. ननवर आहे. वाजीपेक्षा जास्त बोलणं चांगलं नाही, मुकं राहणंही चांगलं नाही. अति चालणं चांगलं नाही, निळ बसून राहणं चांगलं नाही. सारखं खाणंही चांगलं नाही, निळ उपाशी राहणंही चांगलं नाही. क्रिया संतुलित असाव्यात, युक्त आहार विहार मर्यादित असाव्यात, बॅलन्सड असाव्यात. साधकानं कमीत कमी बोलावं. बोलावं पण कमीत कमी बोलावं. नये बोलो फार. साधकाने जास्तीत जास्त मौन धारण करावं. मौनानं देव भेटतो. कारण मौन हा देव आहे. देवाचं नाव मौन आहे. देव आणि देवाच्या नावात अभेद असतो. या नामानामी तैसा अभेद वासे. मौन हे देवाचं नाव आहे. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. ननबर आहे. मौन गा तुझे राशी नाव, मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. मौन हे देवाचं राशी नाव आहे. देव आणि देवाच्या नावात अभेद आहे. म्हणून मौन हा देव आहे. आणि म्हणून मौनानं देव भेटतो. साधकानं मौन पाळावं. मौन म्हणजे तोंडाला कुलूप लावून बसणं नाही. मौनाची व्याख्या सांगतात नरोबर आहे नाथ महाराज की अतिशय दृढ मौन, अतिशय दृढ मौन श्री रामकृष्ण नामस्मरण. मौनाची व्याख्या तोंडाला कुलूप लावून
मनातल्या मनात सातत्यानं रामकृष्ण हरी म्हणत राहणं हेच मौन आहे. मग काय करावे ते मौन? दाही दिशा हिंडे मन. नाथ महाराज म्हणतात की ते मौन काय कामाचं आहे? तोंडाने बोलत नाही पण मन दाही दिशेला हिंडते, काय कामाचं आहे? म्हणून अतिशय दृढ मौन श्री रामकृष्ण नामस्मरण. मौन म्हणजे तोंडाने काही न बोलता, तोंडाला कुलूप लावून मनातल्या मनात निरंतर रामकृष्ण हरी नामाचा जाप करणं हे मौन असते. आणि मौनाने देव भेटतो. नवे नवे मौन हेच देव असते. आणि म्हणून तुम्ही आदनामध्ये तांदूळ शिजायला टाका, पाण्यामध्ये तांदूळ शिजायला टाका. तांदूळ जोपर्यंत कच्चे तोपर्यंत ते आदनात टना 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 उड्या मारत असतात. पण ते जसे जसे शिजत जातील तसा त्याचा गाळ होतो आणि ते बुडाला मौनावतात किंवा स्थिरावतात. मग साधक जोपर्यंत कच्चा आहे परमार्थात तोपर्यंत टना टना उड्या मारतो. त्याला वाटतं मला लई येतं, मला लई येतं. उथळ पाण्याला खळखळ फार. नवा नवा साधक, नवा नवा कीर्तनकार टना टना उड्या मारतो. त्याला वाटतं मला लई येतं. पण जुना कीर्तनकार, जुना साधक मौना होतो. तो शिजलेल्या तांदळासारखा असतो. नवीन कीर्तनकार कच्च्या तांदळासारखा आहे. नवीन कीर्तनकार कच्च्या तांदळासारखा, जुना कीर्तनकार शिजलेल्या तांदळासारखा. नवीन कीर्तनकार नवीन तांदूळ किंवा कच्चे तांदूळ आदनात टनाटना उड्या मारतात. जुना कीर्तनकार किंवा शिजलेला तांदूळ बुडाला मौन होतो, स्थिर होतो. जीवनात मौन यावं. माणसानं मितभाषी असावं. हां, मितले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे, साचा आणि मवाळ. अलग लक्षामध्ये मितभाषी असावं, मोजकं बोलावं. मुकही राहू नये, बोला पण मोजकं बोलावं. मॅक्झिमम सांगायचं हे की साधक हा मॅक्झिमम मौन धारण करून राहावं. त्यांनी कमीत कमी बोलावं. देव लवकर भेटतो. मौन हेच देवाचं नाव आहे. देव आणि देवाच्या नावात अभेद आहे. तुमच्या जीवनात मौन आलं म्हणजे जवळजवळ देवच तुमच्या जीवनात आला, तुम्ही देवच झाले. सहजासहजी मौन जीवनात येत नाही, आम्ही वटावटा करीत राहतो. ज्याच्या जीवनात मौन आले तो जवळजवळ देव झाला असतो, नवे नवे देवच झाला असतो. का तर मौन ह्या देव आहे. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधव हा. मौन हे देवाचं नाव आहे. देवाच्या नावात आणि देवात अभेद असतो. म्हणजे मौनी आहे, जो साधक मौन धारण करून राहतो तो जवळजवळ देव असतो किंवा देवच झालेला असतो. म्हणून नये बोलो फार बैसो जनामध्ये, कमीत कमी बोलावं, मौन धारण करावं. पण बघा आमच्याकडे अशा पद्धती आहेत. नरवारा लिहितात की 50 अक्षरे करीशी बरोबरी, शिकी तुझे तोंड तुझं वैरी राया. चव्हाट्यावर कुठं जर वाट्यावर गप्पा मारत बसले 10-5 लोक तर अशा सटाके हाणते ते म्हातारे किंवा बाया कोणी असो. चव्हाट्यावर बसलेली माणसं, हा आला तो आला, ही आली ती गेली, ह्याचं हे झालं तिचं ते झालं. 50 अक्षरे करीशी बरोबरी. सटाक्या मारतो म्हणले तू, नाही ना ते बोलतो चव्हाट्यावर गप्पा मारताना. पण त्या 50 अक्षरात एकदाही तुझ्या तोंडात देवाचं नाव येत नाही. तुझं तोंड तुझं वैरी आहे. धनबारा बोलतात तुझं तोंड तुझं वैरी आहे. जग तुझं वैरी नाही, तुझं तोंड तुझं वैरी आहे. 50 अक्षरे करीशी बरोबरी, शिकी तुझे तोंड तुझं वैरी राया. माणसा 50 गोष्टी वटावटा करून बोलतोस, तू वटावर बसला असतं, 4 चौकात बसला असतं. पण त्या बोलण्यात गोष्टीत एकदाही देवाचं नाव तुझ्या तोंडात येत नाही. कपाळ करंट आहेस. तुझं तोंड तुझं वैरी आहे. आणि म्हणून आपण सावध व्हावं. कमीत कमी बोलावं. जे बोलायचे ते देवाबद्दलच बोलावं, देवाचंच बोलावं आणि देवाचंच नाव घ्यावं. म्हणून साधक मौनी असावा, मितभाषी असावा आणि जनामध्ये नेहमी बसणारा नसावा. नये बोलो फार बैसो जनामध्ये. ज्याला आपला परमार्थ कडीला न्यायचा आहे त्यांनी लोकात जास्त मिसळूच नाही. मिसळं तर कामाच काम. त्यांनी मौन धारण करावं आणि कमीत कमी लोकात बसावं. आणि बसलाच तर अशा लोकात बसावं की जे देवाबद्दलच चर्चा करतात. अनंत वाचाळ बरळ ती बरळ अशा लोकात बसूच नाही. एक तर बसूच नाही आणि बसलाच ते थोडं बसावं, जे देवाबद्दल बोलत आहेत त्यांच्यात बसावं. साधकाला एकांतावर प्रीती असावी. नरबारा लिहित आहेत, बहु एकांतावरी प्रीती जय अजनपदाची खंती, मनुष्यकार्य मूर्ती ज्ञानाची तो. बहु एकांतावरी प्रीती जय अजनपदाची खंती, मनुष्यकार्य मूर्ती ज्ञानाची तो. ज्याची
एकांतावर प्रियता आहे, एकांतात राहावं असं वाटतं, तो ज्ञानी असतो, तो खरा साधक असतो. आणि ज्या गजबजेचे कौतुक वाहनू आवडे लौकिक तोही तेच. ज्याला गर्दीत बसा वाटतं, इकडच्या तिकडच्या सटरपटर गप्पा मारा वाटतात, तो अज्ञानी म्हणले, मूर्ख आहे म्हटले. परंतु तो ज्ञानी म्हणले की जो एकांतावर प्रेम करतो, एकांतात राहतो, डोंगरात, दऱ्यात, खोऱ्यात, सरोवराच्या काठी, नदीच्या काठी एकांतात राहतो आणि नामस्मरणानं आपला काळ सारवतो. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या चिंतने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या चिंतने प्रदक्षिणा तुळशीच्या. एकांतात राहावं आणि भगवंताच्या नामस्मरणानं, भगवंताच्या चिंतनानं काळ सारावा. काळ फालतू गप्पा मारून सारू नये. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. जो काळ चिंतनानं सारतो, जो काळ चिंतनात जातो, तो धन्य काळ असतो. एकाग्र चित्तानं भगवंताचं चिंतन करावं, भगवंताचं रूप डोळ्यामध्ये, हृदयामध्ये आठवावं आणि प्रेमानं त्याला आळवावं. आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यती येती लाभ घरा. एकांतात विठ्ठला गावं, विठ्ठलाला आळवावं, त्याचं नाम घ्यावं. काय फायदा आहे? अलभ्यती येती लाभ घरा. अलभ्य, जगात अलभ्य काय? विवेक. जगात अलभ्य काय? वैराग्य. जगात अलभ्य काय? श्रीगुरूची भेट. जगात अलभ्य काय? आत्मज्ञान. जगात अलभ्य काय? देवाची भेट. जगात अलभ्य काय? संतपद. या अलभ्य गोष्टी आहेत. आवडीनं एकांतात विठ्ठलाचं नाम जर गायलं तर अलभ्य गोष्टी तुमच्या जीवनात येतात. आणि त्या अलभ्य गोष्टी आहेत विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान, मुक्ती अर्थात देवाची भेट आणि त्याच्या पुढचं संतपद. या सगळ्या अलभ्य गोष्टी आहेत. बाकी काही अलभ्य नाही, बाकी काही मिळेल. हे विवेक, वैराग्य, श्रीगुरू, आत्मज्ञान, देव आणि संतपद हे अलभ्य, हे मिळत नाही. आणि म्हणून आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्य ते येती लाभ घरा. आणि म्हणून महाराज म्हणते की नये बोलो फार बैसो जनामध्ये. फार बोलू नका, जगात जास्त मिसळू नका, मौन धारण करा, कमीत कमी बोला, निवड मुकं राहू नका, कमीत कमी बोला आणि एकांतात आपला काळ भगवंताच्या नामस्मरणानं सारा. अति आवडीनं भगवंताचं एकांतात नामचिंतन करा. तुमचा परमार्थ कडेला जाईल, तुम्ही देव बनाल. साधकाला एकांत प्रियता असावी. कोणताही कीर्तनकार माणसात जर मिसळत नसेल आणि एकांतात देवाचं नामचिंतन करत असेल आवडीने, तर तो खरा साधक आहे. तो लवकर सिद्ध अवस्थेला जातो. पण साधक आहे, वारकरी आहे, कीर्तनकार आहे, कीर्तनाच्या आधी ह्या ह्या ख्या ख्या, कीर्तन झाल्यावी ह्या ह्या ख्या ख्या, साधनाकडीला जात नाही. साधक मौनी असावा, मितभाषी असावा, कमीत कमी बोलणारा असावा, एकांत प्रिय असावा आणि एकांतात भगवंताचं नामचिंतन करणारा असावा आवडीने. तो लवकर सिद्ध अवस्थेला जातो, देव होतो. आणि मग चिंतने सर येतो धन्य धन्य काळ. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी. नाही बोलो फार बैसो जनामध्ये. साधक मौनी असावा, मितभाषी असावा आणि जनामध्ये बसणारा नसावा, त्याला एकांत प्रियता असावी. आणि पुढे महाराज म्हणतात की सावधान बुद्धी इंद्रिय दमी. इंद्रियाचं आणि बुद्धीचं दमन करा. धनवारा लिहित आहेत, म्हणून ऐके पार्था या ते निर्दळी सर्वथा, सर्व विषय असता सांडोनिया. इंद्रियाचं निर्दळन कर, त्यांचं दमन कर. म्हणून ऐके पार्था या ते निर्दळी सर्वथा, सर्व विषय असता सांडोनिया. इंद्रियाचं दमन करा. भगवंताच्या नामाने इंद्रियाचं दमन होतं. क्षमदमावरी हरी झाला. इंद्रियाचं दमन केलं, क्षमन केलं तर तुम्ही हरी होता. त्यांना बोलले ना, क्षमदमावरी हरी झाला. नामस्मरणानं इंद्रियाचं दमन आणि क्षमन होतं. इंद्रिय ताब्यात येतात, अंतर्मुख होतात, तुम्ही देव होता. अर्थात इंद्रियाचं दमन केलं, इंद्रिय ताब्यात घेतली, विषयातून आवरली, तर तुम्ही देव होता. क्षमदमावरी हरी झाला. म्हणून इंद्रियाचं दमन करा, त्यांना ठेचून काढा. आणि त्यांना ठेचण्यासाठी काठी नाही लागत, हरिनाम लागतं.
हरिनामाचा रट्टा द्यायचा, ते ठेचल्या जातात. हां एकदा का राजाने पैज लावली आणि तो राजा म्हणाला, जो माझ्या बोकडाला दिवसभर चारून तृप्त करून आणील आणि आणल्यानंतर मी त्याच्यापुढं घासाची पेंडी धरील, तर त्यांनी घासाने खाल्ला पाहिजे, त्याला मी 1,00,000 रुपये इनाम देईल. लोक म्हणले आणू. नेलं बोकड शेतात, लोक चारून आणायचे, ते टर्र फुगायचं. पण घरी आणलं की ते राजाने पुन्हा घासाची पेंडी त्याच्या पुढे धरली, ते खायचं. जात बोकडाची खदाड असते. अनेक लोक थकून गेले, दिवसभर चारायचे, माघारी आणायचे बोकडाला, बोकड टर्र फुगून यायचं. राजाने घासाची पेंडी पुढे धरली की ते खायचं एक घास. पैस काय कुणाला जिंकता येणार. राजा म्हणाला चारून आणा, आल्या मी घास धडील तोंडापुढं, त्यांनी खाल्ला नाही पाहिजे तर बक्षीस. एक शहाणा मनुष्य आला पुढं. राजसाहेब म्हणले माझ्याकडे द्या बोकड. म्हणले ने जा. बोकड घेतलं, शेतात गेला आणि लुसलुसीत तुरीच्या पिकात घातलं. बोकड्याने तुरीला तोंड लावलं की तोंडावर काठीचा रट्टा, तुरीला तोंड लावलं की काठीचा रट्टा. त्यांनी कोणत्या गवताला तोंड लावलं की तोंडावर काठीचा रट्टा. तोंड फुटलं त्या बोकडाचं, घाबरलं ते, भेदरलं ना. दिवसभर घासाला कशाला तोंड लावे ना, गवताला तोंड लावे ना, भेदरलं. गवत खावं तर तोंडावर रट्टा बसतोय. दिवसभर उपाशी राहिलं. तो माणूस घेऊन आला संध्याकाळी बोकडाला, राजापुढे उभा राहिला. म्हणजे राजसाहेब बघा आणा घासाची पेंडी. आणली. ते घासाची पेंडी पाहिली आणि खावा म्हणलं त्याला रट्टा आठवला, ते सरकलं मागं. राजा म्हणला काय केलंस. म्हणजे काही करू द्या, माझे 1,00,000 रुपये द्या. राजाने 1,00,000 रुपये इनाम दिला. तो मनुष्य शर्यत जिंकला. त्यांनी काय केलं, बोकड गवत खाऊ लागलं की तोंडावर हान काठीचा रट्टा. तसं इंद्रिय विषयाकडे पळाले की हान हरिनामाचा रट्टा. बोकड गवत खाऊ लागलं की हान तोंडावर काठीचा रट्टा. इंद्रिय विषयाकडे धावली की हान हरिनामाचा रट्टा. तर हरिनामाचा रट्टा ही काठी असते. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. हां आणि याला म्हणायचं समाधान बुद्धी इंद्रिय दमी. तुम्ही विषय, तुमचे इंद्रिय विषयात धावू लागले की त्यांना हरिनामात बांधा. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मनात येते धाव घेई राही विठोबाची पायी. इंद्रिय विषयाकडे धावू लागली की जसं इकडचा वाफा भरला दार मोडा, इकडच्या वाफ्यावर पाणी सोडा. इंद्रिय विषयात धावतात, हरिनाम घ्या, हरिनामान ते आवरले जातात. त्यांना विषयातून बाहेर काढा, भगवंताच्या दिशेने वळवा. हेच इंद्रियाचं दमन आहे. त्यांना काय कापायचं नाही धरून. सातत्यानं तुमच्या मनाला हरिनाम घ्यायला लावायचं. हरिनाम घेतलं की मन ताब्यात येतं. राजा ताब्यात आला की सैन्य आपाप ताब्यात येतं. राजा ताब्यात आला लढाईत की सैन्य ताब्यात येतं. मन इंद्रियाचा राजा आहे. मन ताब्यात आलं की इंद्रिय ताब्यात येतं. कळतंय ना. राजा ताब्यात आला सैन्य ताब्यात येतं. समोरचा मनुष्य युद्ध जिंकतो. राजा ताब्यात आला सैन्य ताब्यात येतं. मन ताब्यात आला इंद्रिय ताब्यात येतं. रामनामानं मन ताब्यात येतं. मग मन मेले की इंद्रिय आपाप उताने पडतात. अलग लक्षामध्ये मनच ताब्यात आलं इंद्रिय ताब्यात येतं. आणि मग रामनामानं मन ताब्यात आणा. मन ताब्यात आलं की इंद्रिय ताब्यात येतात आणि हे इंद्रियाचं दमन असतं. इंद्रियांना विषयातून बाहेर काढणं, इंद्रिय विषयात सरतात त्यातून आवरून भगवंताच्या दिशेने वळवणं म्हणजे इंद्रियाचं दमन. आणि सावधान बुद्धी इंद्रिय दमी, हे जे तुकोबाराय म्हणतात. तर मनाला सारखं हरिनाम घ्यायला हवा. मन ताब्यात येतं. मन ताब्यात आलं की इंद्रिय ताब्यात येतात. का तर मन इंद्रियाचा राजा आहे. आणि मग सातत्यानं मनाला हरिनाम घ्यायला हवा. मन ताब्यात येईल, इंद्रिय ताब्यात येईल. इंद्रिय ताब्यात आले की बुद्धी ताब्यात येईल. का तर बुद्धी इंद्रियाच्या मागं धावते. इंद्रिय विषयात चरायला गेली की बुद्धी चरायला जाते. पण इंद्रिय विषयातून आवरले की बुद्धी आपाप आवरले जाते. धनवारा लिहितात इंद्रियाची संगती पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. बघा कशी होवी. इंद्रियाची संगती पसरू हो, इंद्रियाची संगती पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागोती आत्मरूपी. इंद्रियाच्या सोबत बुद्धी पसरते, अर्थात इंद्रिय विषयात चरायला गेली की बुद्धी चरायला जाते. पण इंद्रिय ताब्यात आले की बुद्धी आपाप ताब्यात येते. आणि म्हणून साधकानं सावधान राहावं. बुद्धी आणि इंद्रिय
शमदमानं विषयातून बाहेर काढावेत आणि ते भगवंताच्या दिशेने वळवावेत. त्याची साधना कडेला जाईल, तो सिद्ध होईल, तो मुक्त होईल. आणि मग नय बोलो फार बैसोजनामध्ये सावधान बुद्धी इंद्रिय दमी. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय बोलतात की तुका म्हणे घडी घडीने साधावी त्रिगुणांची गोवी उगवणी. तुका म्हणे घडी घडीने साधावी त्रिगुणांची गोवी उगवणी. तुका म्हणे घडी घडीने साधावी. घडी म्हणजे वेळ. आपण नाही म्हणत अरे घडीभर थांबणार. एखादा मनुष्य गडबड निघाला, अरे येतो यार मी, आपण म्हणतो घडीभर थांबणार यार. घडी घडी म्हणजे सेकंद किंवा मिनिट, निमिष. अर्थात सेकंद मिनिट अल्पसा टाईम म्हणजे घडी असते. काय राव द्या ना 10 रुपये काढून, 10 तर मागायला तुम्हाला, काय त्याला घडी लागत नाही, द्याल द्या ना काढून. तर घडी म्हणजे अल्पसा टाईम, सेकंदात किंवा मिनिटात असलेला. तर तुका म्हणे घडी घडीने साधावी. अर्थात एकही घडी एकही क्षण वाया जाऊ दे नको. तिकडं म्हटलं ना बघा, क्षणाक्षणा हाची करावा विचार, तराव्या पार भवसिंधू. क्षणाक्षणाला प्रत्येक क्षणाला विचार करा की मी भवसागर कसा तरेल, जन्म मरणाच्या फेऱ्यातून कसा बाहेर पडेल. तर क्षणाक्षणा हाची करावा विचार. तशी तर क्षणाक्षणाला हरिनाम घ्या. एकही सेकंद हरिनामाशिवाय वायाला जाऊ देऊ नका. एकही सेकंद वाया जाऊ देऊ नका. प्रत्येक सेकंदाला तुम्ही हरिनाम घेत राहा. मग काय होईल, या वर्तमान घडीत चालू घडीत आम्ही हरिनाम घेतलं, या हरिनामाने पदरी पुण्य येईल. आणि पदरी पुण्य आलं की पुन्हा हरिनाम घ्यावं असं वाटतं. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेची नाम तुझे आतुडे समागम घडे संतांचं. तिळतिळ तिळतिळ पुण्य साचावं लागतं, तेव्हा मुखामध्ये भगवंताचं नाम येतं आणि संताची भेट होते. मग सध्याची जी वर्तमान घडी आहे, तुम्ही रामनाम घ्या. या रामनामानं पुण्य लाभतं, पुण्यानं पुन्हा रामनाम घ्या वाटतं, रामनामाने पुन्हा पुण्य, पुण्याने पुन्हा रामनाम. ही विशेष सायकल चालूच असते. याला तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे घडी घडीने साधावी. तुम्ही प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा. प्रत्येक क्षणाला राम 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 म्हणत राहा. या घडीला राम म्हटले, हे रामाचं पुण्य, पुण्यपदरी आलं की पुन्हा रामनाम घ्या वाटतं, पुन्हा रामनाम, पुन्हा पुण्यपदरी, पुण्यानं पुन्हा रामनाम, पुन्हा पुण्यपदरी. अशा प्रकारे पुण्याचा डोंगर तुमच्या जीवनात येतो. आणि तुमच्या जीवनात पुण्य आलं की भगवंताची कृपा होते. नामस्मरणाने पुण्य जीवनात आले, भगवंत तुमच्या हृदयात राहिले येतो. अर्थात हे नामस्मरण निष्काम भावनेने घ्यायचं. आपण नाम घेताना किंवा कर्म करताना ते निष्काम कर्माने निष्काम हरिनाम असावं. या नामानं मला काय मिळावं ही भावना ठेवू नका. या नामानं मला काय मिळावं असं जर तुम्ही घेतलं आसक्त होऊन, तर ते पुण्यच तुम्हाला स्वर्गाला नेतं, संसार बंधनात बांधतं. म्हणून भगवंताचं नाम निष्काम भावनेनं घ्या. याचं पुण्य भगवंताकडे डिपॉझिट म्हणून ठेवा बँकेत. ते आपल्या पदरी बांधू नका. पदरी पुण्य बांधलं ते स्वर्गाला नेतं, पदरी पाप बांधलं ते नरकाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो, पुन्हा मृत्यू लोकातून येऊन पडावं लागतं, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे. म्हणून निष्काम भावने नाम घ्या. केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा, भगवंताच्या बँकेमध्ये सेफ डिपॉझिट म्हणून ठेवा. मग तुम्ही निरंतर नाम घेतात घडी घडीला, त्यांनी पुण्य येतं आहे. आणि ज्यावेळेस गडगंज पुण्य तुमच्या जीवनात येतं आणि भगवंत हृदयात राहायला येतो का, तर तुम्ही आता नारायण हृदयात साठवलं आहे, निरंतर नारायणचं नाम घेतलं आहे, विकार निघून गेले, चित्त निर्मळ झाले, तिथं नारायण राहायला आला आहे. नारायणाचं नाम आणि नारायण चित्तात हृदयात राहायला आलं आहे. आणि नाम आणि नारायण दोघं हृदयात राहायला आले की तिथून त्रिगुण पळून जातात, सत्वरजतम पळून जातात आणि तुम्ही निर्गुण होता. भगवंताच्या नामानं त्रिगुणाचा नाश होतो. भगवंताच्या नामानं त्रिगुणाचा नाश होतो. निरंतर मुखात भगवंताचं नाम असेल ते त्रिगुण नासतात. या जगतामध्ये साम्राज्य आहे ते सत्वगुणाचं. त्रिगुण एकदाच नासवणे आमच्या फायद्याचं नाही. रजानी तम विकारी आहेत,
आधी ते जावेत, निरंतर नामानं रजतम जातात, पण निरंतर नामानं सत्वगुण जागा होतो. विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा तो ज्ञानाशी करी साध. निरंतर नाम घेतले, रजतम गेले, आता सत्वगुण मागे राहिलाय. हा सत्वगुण तुम्हाला मोक्ष मिळवून देतो. एकदा एका जंगलामध्ये एक धनाढ्य मनुष्य वाट चुकला. त्याला काही केळा वाट सापडाना, परेशान झाला. जंगलात एक धनिक मनुष्य वाट चुकला, वाट सापडाना, जंगलाच्या बाहेर निघता येईना. तेवढ्यात 3 चोर आले आणि त्या 3 चोरानं त्या धनिक माणसाला पकडले. एका चोरानं त्या धनिक माणसाला झाडाला बांधले. दुसरा चोर त्याचे खिसे चापू लागला. तिसरा चोर थोडा बाजूला होता. तर ज्या चोरानं बांधले त्या माणसाला, तो तमोगुण होता. जो चोर खिसे चापू लागलाय तो रजगुण होता. आणि दूर उभा राहून पाहत होता तो सत्वगुण होता. तो सत्वगुणी तो चोर जवळ आलाय आणि तो म्हणतो, मला तहान लागली रे, जा जरा पाणी आणा. या रजगुणाला आणि तमगुणाला पाणी आणायला पाठवतो. जा म्हणले, मी ह्याची राखण करतो. हे रज आणि तम पाणी आणायला गेलेत, तेव्हा या सत्वगुणानं त्या माणसाला सोडले. त्या शेठजीला सोडले सत्वगुणानं, सत्वरूपी चोरानं शेठजीला सोडले आणि म्हणले, शेठजी तुम्ही वाट हुकलेत ना, चला म्हणले. त्याला जंगलाच्या किनाऱ्यावर नेलं आणि लांबून तिथून आत्मस्वरूपाचं घर दाखवलं. जा म्हणले, ही वाट आत्मस्वरूपाच्या घरी जाते, तिथं जा, ते तुमचं घर आहे. रजतम संसारात बांधतात, सत्वगुण सोडतो. सत्वगुण आत्मस्वरूपाच्या घरी नेऊन पोहोचत करतो आणि सत्वगुण स्वतः मागे राहतो. आणि ज्यावेळेस रजतम तर गेलेच नामाने, पण सत्वगुणानं तुम्हाला आत्मस्वरूपाच्या घरी पोहोचत केलंय आणि हा सत्वगुणही मागे राहिलाय. लक्षात घ्या, रजतम नासले हरिनामानं, पण सत्वगुण अजून जागा आहे. हा सत्वगुण तुम्हाला आत्मस्वरूपाच्या घरी पोहोचत करतो आणि तोही मागे राहतो. तुम्हाला एकट्याला पाठवतो, जा म्हणतो, ते आत्मस्वरूपाचं घर आहे, ते तुझं घर आहे, तू वाट चुकला ना, जा. ही वाट आत्मस्वरूपाच्या घरी जाते. तो सत्वगुण जंगलाच्या किनाऱ्यावरून तुम्हाला आत्मस्वरूपाचं घर दाखवतो. तुम्ही आत्मस्वरूपाच्या घरी जाता, मुक्त होता आणि हा सत्वगुण स्वतः मागे राहतो. आणि मग सत्वरज तिन्ही गेले, सत्वरज तम तिन्ही गेले, म्हणजे तुम्ही मुक्त झाले, निर्गुण झाले. निर्गुण ही मुक्त अवस्था आहे. सत्वानं आत्मस्वरूपाचं घर दाखवले, तुम्ही एकटे आत्मस्वरूपाच्या घरी गेले, पण सत्व मागं राहिलाय. आणि मग रजतम आणि सत्व तिन्ही गेले, ही निर्गुण अवस्था आहे. निर्गुण अवस्था हा देव असतो. आणि म्हणून सत्वरजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. सत्वरजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. तुम्ही विठ्ठलाची भक्ती केली, आता विठ्ठलाचं नाम आणि विठ्ठल तुमच्या हृदयात राहायला आलाय की सत्वरजतम तिन्ही पळून जातात. तुकोबराय बोलतात, सत्वरजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. या विठ्ठलाचं नाम घेतलंय, हृदयात नाम आणि विठ्ठल राहायला आलेत की सत्वरजतम तिन्ही या शरीराला सोडून जातात. पण सोडून जात असताना सत्व हुशार असतो, रजतम मरतात, सत्व जिवंत राहतो. तुम्ही वाट चुकल्या, तुमच्या हाताला धरतो, जंगलाच्या किनाऱ्यावर नेतो, लांबून म्हणतो ते आत्मस्वरूपाचं घर तुझं आहे, जा तिथं. तुम्ही एकटे जाता आणि तो सत्वही मागे राहतो, पुन्हा सत्वही नाश पावतो. रजतम सत्व तिन्ही गेले, तिन्ही गुण गेले, तुम्ही निर्गुण झाले. निर्गुण अवस्था देव अवस्था असते. तुम्ही निर्गुण निराकार बनता, तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून सत्व रजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. विठ्ठलाची भक्ती केली, घडी घडीला तुम्ही विठ्ठलाचं नाम घेताय. या घडीला, प्राप्त घडीला, वर्तमान घडीला तुम्ही विठ्ठलाचं नाम घेताय, याने तुम्हाला पुण्य मिळाले. या पुण्यानं पुन्हा विठ्ठलाचं नाम, विठ्ठलाच्या नामाने पुन्हा पुण्य, पुण्याने पुन्हा विठ्ठलाच्या नामाची आवड, या नामानं पुन्हा पुण्य. ज्यावेळेस पुण्याचा संग्रह होतो ते विठ्ठलाचं नाम आणि पुण्य तुमच्या जीवनातून रजतम आणि सत्व या त्रिगुणाला हकलून देतं. याला तुकोबाराय म्हणतात की सत्व रजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची.
आणि मग इथं तुकोबाराय काय म्हणतात की त्रिगुणाची गोवी उगवणे. गुंता हा जसा केसाचा गुंतडा होतो, त्याला आई फणीने किंवा कंगव्याने विचारते. केस उगवणे वेगळं आणि केस तोडणं वेगळं. जेव्हा खूप दिवस केस धुतले नाही त्याचा गुंतडा होतं, जटा होतात, सहजासहजी निघत नाही ते. तर एक 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 केस बाजूला काढणं आणि केस मोकळे करणं हे केस उगवणं आहे. केस चिटकले ते एकमेकाला ते मोकळे करणं हे केस उगवणं आहे. हां, तसं सत्व रजतम आमच्यात गुंतलेत आणि आम्ही त्यांच्यात गुंतलोय. सत्व रजतम आमच्यात गुंतलेत, आम्ही त्यांच्यात गुंतलोय. तर केस जसा एक एक मोकळा करायचा, तसे सत्व रजतम आमच्यात गुंतलेत, त्यांना आमच्यातून मोकळं करायचं, त्यांना आमच्या शरीरातून हाकलून द्यायचं. हां, आम्ही निर्गुण व्हायचं, आम्ही निर्गुण व्हायचं. याला तुकोबाराय म्हणतात त्रिगुणाची गोवी उगवणी. तर ही निर्गुण अवस्था कशी येते, तर तुका म्हणे घडी घडीने साधावी. त्रिगुणाची गोवी उगवणी. तुम्ही प्रत्येक घडीला हरिनाम घ्या. हरिनामाने पुण्य, पुण्यानं पुन्हा हरिनाम, हरिनामाने पुन्हा पुण्य, पुण्यानं पुन्हा हरिनाम. हे चक्र, ही विशेष सायकल आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या हृदयात हरिनाम येतं तेव्हा हरी येतो, आणि ज्यावेळेस हरी हृदयात राहायला येतो, हरिनाम हृदयात राहायला येतं, तेव्हा सत्व रजतम तिघही पळून जातात. तुकोबाराय बोलतात सत्व रजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. विठ्ठलाच्या नामानं विठ्ठलानं विठ्ठल नाम हृदयात राहायला आलं की सत्व रजतम आपोआप नाचतात, अर्थात तुमच्या शरीराला सोडून जातात. अर्थात तिन्ही गुण तुमच्या शरीराला सोडून जातात. गुण गेले, तुम्ही निर्गुण झाले. निर्गुण अवस्था ही देव आहे, तुम्ही देव बनले. हां, तुम्ही देव बनले, परमार्थ सफल झाला. मग महाराज काय म्हणतात की तुम्ही परमार्थाचा व्यापार करतायत. परमार्थ हा व्यापारच आहे, व्यापार सफल व्हावा. एखादा दुकानदार आहे, मी बोलून गेलो, दुकानदार आहे, काही वस्तू आणल्यात, 10% 15% नफ्याने विकल्यात, त्याचा लौकिक सांसारिक व्यापार सफल झाला, सांसारिक व्यापार सफल झाला, नफा मिळाला. तसं परमार्थही एक व्यापार आहे. तुम्ही हरिनाम घेतायत, हे भांडवल आहे. या हरिनामाच्या भांडवलावर तुम्हाला देव भेटला, हा नफा आहे, तुमचा परमार्थ सफल झाला. मग तुमचा परमार्थ सफल व्हावा, मला देव भेटावा, ही खरोखर भावना असेल, आणि मला देव भेटावा, माझा परमार्थ सफल व्हावा, या भावनेने जर आम्ही परमार्थात प्रवेश केला असला तर तुकोबाराय म्हणतात काही नियम पाळा. साधकाची दशा उदास असेल त्या अभंगात काही नियम दिलेत, आणि आजच्या प्रस्तुत अभंगात काही नियम दिलेत. यात महाराज म्हणतात की निर्वाहापुरते अन्न, आच्छादन, आश्रमाशी स्थान, कोपी गोवा. मर्यादित अन्न घ्या, हव्यास करू नका, आणि जसं आहे तसं घर, जसं आहे तसे वस्त्रात समाधानी राहा. चित्ताला कुठं बंधन करू नका. बायका मुलात संपत्तीत चित्त आसक्त करू नका. चित्ताला कुठं बंधन करू नका. त्याला बांधायचे तर फक्त हरिनामात बांधा, त्या चित्तात नारायण राहायला येईल. का तर हरिनामामुळं चित्त निर्मळ झाले, तिथं गोपाळकृष्ण किंवा नारायण राहायला येतो. हां, मग नारायण हृदयात राहायला यावा तर अजून काही करा. काय करा तर जास्त जनात बोल बसू नका, एकांतात राहा, बडबड करू नका, मौन धारण करा. हां, इंद्रियाचं दमन करा. आणि मग हे सगळं करत असताना एक क्षणही तुमचा व्हायला जाऊ देऊ नका. घडी घडीने साधा. प्रत्येक घडीला, वर्तमान घडीला तुम्ही रामनाम घ्या. वर्तमान घडीला रामनाम घ्या. रामनामानं पुण्य, पुण्याने पुन्हा रामनाम, रामनामानं पुन्हा पुण्य, पुण्याने पुन्हा रामनाम. मग हे पुण्य, हे रामनाम या रामाला हृदयात घेऊन येईल. हृदयात रामनाम आणि राम वास करेल. आणि ज्या हृदयात राम आणि रामनाम वास करत आहे तिथून सत्व रजतम हे 3 गुण पळून जातील. कारण विठ्ठलाच्या भक्तीने सत्व रजतम तिन्हीचा नाश पावतो. विठ्ठलाच्या भक्तीने सत्व रजतम तिन्हीचा नाश पावतो. आणि 3 गुण सोडून जाणं निर्गुण अवस्था आहे. निर्गुण अवस्था ही देव अवस्था आहे, ही मुक्त अवस्था आहे, ही संत अवस्था आहे. तुम्ही देव झाले, तुम्ही मुक्त झाले. आणि म्हणून तुका म्हणे घडी घडीने साधावी त्रिगुणांची गोवी उगवणी. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिला आहे. अगदी 2च मिनिटात सारांश. निर्वाहापुरते अन्न आच्छादन,
आश्रमाशी स्थान कोपी गुहा. कुठे चित्ताशी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा. नये बोलो फार बैसो जनामध्ये, सावधान बुद्धी इंद्रिय दमी. तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोवी उगवणी. तुकोबराय वारकरी, कीर्तनकार आणि साधक सर्वांनाच एक मौलिक संदेश देत आहेत. या अभंगातून उपदेश करतायत की बाबांनो, तुम्हाला तुमचं हित व्हावं, अर्थात तुम्हाला देव भेटा असं वाटत असेल तर मी काही गोष्टी सांगतो त्या पाळा. काय करा तर फक्त निर्वाहापुरतं अन्न घ्या, जगण्यापुरतं अन्न घ्या. अन्न जगण्यासाठी खा, अन्न खाण्यासाठी जगू नका. निर्वाहापुरते अन्न, मर्यादित अन्न घ्या. कपडा लत्ता घरदार जसं असेल त्यात खुश राहा, समाधानी राहा. काय बिल्डिंगच असावं याची गरज नाही आहे. चित्ताला कुठं बंधन करू नका. बायका मुलात, धन संपत्तीत चित्ताला बंधनच करायचं तर नारायणाच्या नामात करा. चित्तात नारायण साठवले जाईल. का तर चित्तात नारायणाचं नाम आलं की चित्त निर्मळ होईल, विकार सोडून जातील. जसं वातीपुढं अंधार पळून जातो तसं हरिनामापुढं विकार पळून जातात. त्यांना बरं बोलतात, वातीपुढं काळोखे पळू लागे जैसे, तसे निषिद्ध इंद्रिया सामोरे नाही. वातीपुढे काळोखे पळू लागे जैसे, तसे निषिद्ध इंद्रिया सामोरे नाही. मुखामध्ये रामनाम आलं की विकार सोडून जातात. जसं दिव्यापुढं अंधार पळून जातो तसं रामनामापुढं विकार सोडून जातात, तुम्हाला पळून जातात. आणि विकार पळून गेले की चित्त निर्मळ होतं. तिथं नारायण राहायला येतो. मग तुम्ही चित्तात नारायणाचं नाम आणि नारायण साठवला. चित्तात नारायण साठवणं हे देव पण असतं, ती मुक्ती असते. मग चित्ताला कुठे बंधन करू नका, फक्त नारायणाच्या नामात बंधन करा. आणि हे करत असताना इंद्रियाचं दमन करा. इंद्रियांना विषयातून आवर घाला आणि भगवंताच्या दिशेने वळवा. बुद्धी आपाप या इंद्रियासोबत आवरल्या जाते. कारण इंद्रिय विषयात धावले तरच बुद्धी धावते, आणि इंद्रिय विषयातून आवर्ते घेतले की बुद्धी आवर्ती जाते. इंद्रियाच्या संगती पसरू होत असे मते, ते स्थिर होईल मागवती आत्मरूप. इंद्रियाचं दमन करा, बुद्धी आवरल्या जाईल. आणि मग आपले क्षणही व्हायला घालू नका. प्रत्येक घडीला तुम्ही रामनाम घ्या. रामनामानं पुन्हा पुण्य, पुण्यानं पुन्हा रामनाम, रामनामानं पुन्हा पुण्य, पुण्यानं पुन्हा रामनाम. याला महाराज म्हणतात, तुका म्हणे घडी घडीने साधावी. या घडीला रामनाम घेतलं त्यांनी पुण्य आलं, पुण्याने पुन्हा रामनामाची गोडी, या रामनामानं पुन्हा पुण्य. म्हणजे घडीने घडी साधली. या घडीच्या रामनामानं पुढची घडी साधली. का तर रामनामाने पुण्य, पुण्याने रामनाम, रामनामानं पुन्हा पुण्य, पुण्यानं पुन्हा रामनाम. याला महाराज म्हणतात, तुका म्हणे घडी घडीने साधावी. अर्थात तुम्ही एक क्षणही व्हायला जाऊ देऊ नका. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला राम 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 म्हणा. या रामनामानं पुण्य, पुण्यानं पुन्हा रामनाम, रामनामानं पुन्हा पुण्य, पुण्यानं पुन्हा रामनामाची आवड, रामनामानं पुन्हा पुण्य, पुण्यानं पुन्हा रामनामाची आवड. अशा प्रकारे अगणित पुण्यपदरी येईल. तुमच्या हृदयात पुण्य आले, देव आला, आणि देव राहायला आला की सत्वगुण, रजगुण आणि तमगुण, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण हे तुम्हाला सोडून जातात. हे 3 गुण सोडून जाणे म्हणजे तुम्ही निर्गुण होणे. आणि निर्गुण ही देव अवस्था असते, निर्गुण ही मुक्त अवस्था असते. तुम्ही निर्गुण निराकार झाले म्हणजे देव झाले. आणि म्हणून परमार्थ सफल हो असं वाटत असेल तर महाराज म्हणताय, निर्वाहापुरते अन्न, आच्छादन, आश्रमाशी स्थान, गोपी गुहा. निर्वाहापुरते अन्न, आच्छादन, आश्रमाशी स्थान, गोपी गुहा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारीला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापाय किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.